हरे कृष्ण. सर्वांचं स्वागत आहे. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मँगलोर तर्फे घेतला जाणारा हा उपक्रम 18 दिवसात भगवद्गीता समजून घ्या. यामध्ये आपण आज अध्याय 13वा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योगचं अध्ययन करणार आहोत. आपण प्रथम मंगलाचरणने सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कान्त राधा कान्त नमोऽस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। नमः ओं विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण. सर्वात प्रथम आपण श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम करूया, ज्यांनी आपल्याला समजेल अशा साध्या सोप्या भाषेमध्ये भगवद्गीता आपल्याला समजावून सांगितली आणि त्यामुळे आपण हे अध्ययन करू शकलो, ग्रहण करू शकलो भगवद्गीतेचं ज्ञान। श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मँगलोरचे अध्यक्ष नामानिष्ठ दास प्रभूजी यांना सादर प्रणाम, ज्यांनी हा उपक्रम आपल्यासाठी उपलब्ध करून दिला, हा बनवला, ह्यातल्या सर्व स्लाइड्स प्रभूजींनी तयार केल्या, त्यामुळे आपण या संधीचा लाभ घेऊ शकलो। अन्वय माताजींना प्रणाम करते, ज्यांनी मला भगवद्गीता शिकवली। पूजा माताजी, ज्या आमच्या सर्वांच्या प्रेरणा आहेत, त्यांनाही मी प्रणाम करते। आज वर्गाला उपस्थित राहून सेवा देणाऱ्या रेश्मा माताजींना प्रणाम, तसेच उपस्थित सर्व भक्तगणांना सादर प्रणाम आणि सर्वांचं स्वागत। तर आज आपण अध्याय 13वा बघतोय। आता काल आपण 12वा अध्याय जो संपवला, हा भक्ती योगाचा अध्याय होता। आपण आधी समजून घेतलेला आहे की भगवद्गीतेचे 3 विभाग करण्यात येतात, म्हणजे 18 अध्याय आहेत आणि त्यातले 3 विभाग म्हणजे 6-6 अध्यायांचा एक एक विभाग। तर जे पहिले 6 अध्याय होते, ज्याच्यामध्ये आपण कर्माबद्दलचं ज्ञान घेतलं, त्यामुळे त्यांना कर्मयोग असं म्हटलं जातं। मधले जे 6 अध्याय आहेत, म्हणजे 7 ते 12, हे भक्ती योगाचे अध्याय आहेत। आणि आता शेवटचे म्हणजे आजपासून जो आपण अध्याय 13वा सुरू करतोय, 13 ते 18 अध्याय हे जे आहेत, हे ज्ञानाचे अध्याय आहेत किंवा ज्ञानयोग असं म्हटलं जातं। तर ज्ञानाचा उपयोग कशाला होतो, ज्ञान का महत्वाचं आहे, हे आपल्याला आता यापुढील म्हणजे आजच्या आणि यापुढे आपण जे अध्याय शिकणार आहोत याने आपल्याला समजेल की ज्ञानामुळे कसं होतं, आपली श्रद्धा बळकट होते आणि श्रद्धा बळकट झाल्याने मग आपण भक्तीमध्ये प्रगती करू शकतो। आपण आता भक्ती योग शिकून घेतलेला आहे। भक्ती कोणाची करायची, तर भगवंतांची करायची। कशी करायची, तर आपल्याला आपण 9 प्रकार शिकलेलो आहे नवविधा भक्तीचे, म्हणजे त्याच्यामध्ये श्रवणम कीर्तनम स्मरणम हे सगळ्यात सोपे उपाय आपण जाणून घेतलेले आहे, सोपी पद्धती जाणून घेतलेल्या आहेत। मग आता हे आपली भक्ती ही दृढ व्हावी, त्यासाठी आपल्याला ज्ञान आवश्यक असतं। ज्ञान घेतल्याने कसं होतं, आपण आता नवशिके भक्त म्हटलं जातो ना, आपलं ही श्रद्धा ही डळमळीत आहे, आपण कदाचित ही भक्ती करणं सोडून पण देऊ, तर ते ज्ञान घेतल्याने ही दृढ होते आणि मग आपण भक्तीमध्ये शीघ्रतेने प्रगती करू शकतो। त्यासाठी हे ज्ञानयोगाचे जे शेवटचे अध्याय आहेत हे खूप महत्वाचे आहेत। तर प्रथम आपण श्री श्री राधा गोविंदांना प्रणाम करूया, त्यांच्या चरणी प्रार्थना अर्पण करूया, आपल्याला कृष्ण भक्ती प्राप्त होवो म्हणून। त्यानंतर हे नरसिंहदेव आहेत, यांनाही प्रणाम करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊया। नरसिंहदेवाचं कवच म्हटलं जातं बघा, संकटातून रक्षा करण्यासाठी, तर आपण त्यांचेही आशीर्वाद घेऊया। मग कृष्ण कृपामूर्ती श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम करून त्यांचे आशीर्वाद घेऊन अध्ययन वर्गाला सुरुवात करूया।
आता मी तुम्हाला सांगितलं ही भगवद्गीतेची विभागणी जी आहे ही 3 विभागामध्ये केलेली आहे. तर हा जो भक्ती योग आहे, जो काल आपण जे 7 अध्याय शिकले, तो कृष्णांनी मधोमध जपून ठेवला आहे. मधोमध जपून ठेवण्याचं कारण काय? भक्ती योग हा खूप महत्वाचा आहे. कृष्ण म्हणाले की कुठलाही मार्ग निवडा, अंतिम टप्पा कुठला आहे? भक्ती योगच आहे. भक्ती योग केल्यानंतरच कृष्णांची प्राप्ती होणार आहे. तर त्यामुळे त्यांनी तो मधोमध असा जपून ठेवलेला आहे. जशी आपण प्रवासाला जातो, आपल्याकडे एखादी मौल्यवान गोष्ट असेल तर आपण कशी ती बॅगेमध्ये सांभाळून अशी ठेवतो, ती तुटणार नाही, खराब होणार नाही अशी काळजी घेतो. तसाच हा भक्तियोग आहे जो त्यांनी जपून ठेवलेला आहे. आणि आजपासून आपण आता ज्ञानयोग शिकणार आहोत. मग कृष्णांनी जर का आपल्याला भक्तीचं एवढं महत्व सांगितलं आणि त्याच्यावरती आता अर्जुनाने सांगितलं होतं की माझा मोह नष्ट झालेला आहे आणि त्याने मान्य केलं होतं भगवंत कसे आहेत, तर परम तप आहे, परम पवित्र आहेत, परम सत्य आहे, असं त्याने मान्य केलं. मग आता इथे भगवद्गीता संपली नाही. अजूनही कृष्ण पुढे 6 अध्याय बोलणार आहेत आणि आपल्या दिव्य वाणीचं अमृतवाणीने अर्जुनाला हे ज्ञान देणार आहेत. आता आपण बघा भक्तीचं महत्व जाणून घेतलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की कृष्ण धामामध्ये जाणं हे आपलं ध्येय आहे आणि त्यासाठी आपण प्रयत्न पण करतो आहोत. श्रवणम करत असू, आपण कीर्तनम करत असू, स्मरणम करण्याचे वेगळे वेगळे प्रयत्न करत असू. पण काय होत आहे की इंद्रिय तृप्तीमध्येही कुठेतरी आपलं आकर्षण आहे आणि त्यामुळे म्हणजे भक्ती करायची पण इच्छा आहे, पण कुठेतरी इंद्रिय त्यांच्या विषयांकडे आपल्याला ओढतात. आणि हे सगळ्यांचंच आपलं असं अनुभव असणार बघा. म्हणजे ते सापशिडीच्या खेळासारखं म्हटलंय की आपण बघा काही नंबर पुढे गेलो की मग तो साप कुठेतरी येतो आणि मग झटकन आपण खाली येतो. अनेक आपल्याला नंबर तो खाली आणून पोचवतो. आता श्रीला प्रभुपाद आपल्याला हे असं का असतं हे समजावून सांगण्यासाठी एक उदाहरण देतात. आता एखादं मार्केट असेल बघा, जिथे खूप गजबजलेलं मार्केट आहे, अतिशय गर्दी असते. मग अशा आणि हे मार्केट जसं त्या मिळणाऱ्या तिथे मिळणाऱ्या वस्तूंच्या साठी ते प्रसिद्ध आहे, तसंच इथे चोर पण आपली संधी साधतात. मग आपल्याला जेव्हा माहिती आहे की अशा मार्केटमध्ये चोर पण असतात, तर आपण काय करू? आपली पर्स म्हणा, पैसे किंवा आपले मोबाईल वगैरे आपण जपून ठेवू, म्हणजे जरा सतर्क राहू. तसंच श्रीला प्रभुपाद काय सांगतात की हे जे भौतिक जग आहे ना, ह्यामध्ये मायेचा प्रभाव खूप जास्त आहे. माया शक्तीच्या प्रभावामुळे पावलोपावली संकट येतात आणि आपलं पतन पण होऊ शकतं. आता हे जे शेवटचे 6 अध्याय आहेत, ज्याला ज्ञानयोग म्हटलं जातं, हे आपल्याला याबद्दल मार्गदर्शन करतात. आणि इथे कुठले म्हटलेले आहेत बघा, शेवटचे जे 3 पॉइंट्स आहेत ना, त्याच्यावरती आपल्याला हे मार्गदर्शन करतात बघा. माताजी वाचता का? शेवटचे 3 पॉइंट्स आहेत बघा. हरे कृष्णा. म्हणून शेवटचे हितून का माताजी? हो हो, म्हणून शेवटचे. म्हणून शेवटचे 6 अध्याय भौतिक जगापासून स्वतःला बाहेर काढण्यासाठी आवश्यक तत्वज्ञानाची ज्ञान देतात. ज्ञानाचा उपयोग मायेपासून अलिप्त राहण्यासाठी आणि कृष्णाशी आसक्त होण्यासाठी होतो. म्हणून ते जेव्हा आपण भक्ती प्राप्त करण्यासाठी ज्ञानाचा उपयोग करतो, तेव्हा तो भक्तीचा एक भाग बनतो. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा आता हे महत्व आहे, हे ज्ञानयोग जाणून घेण्याचं. म्हणजे शेवटचे 6 अध्याय कृष्णाने का आपल्याला हे महत्वाचं ज्ञान दिलेलं आहे? भक्ती योगाचं महत्व आपण जाणून घेतलं आणि भक्ती करूनच आपण कृष्णांची प्राप्ती करतो. पण ज्ञानयोग का महत्वाचा आहे हे ह्या 3 पॉइंट्सनी आपल्याला समजतं. की आता भौतिक जगामध्ये आपल्याला राहायचं आहे आणि पण त्यातून सुटका पण आपल्याला करून घ्यायची आहे. म्हणजे काय, तर या मायेच्या प्रभावापासून आपल्याला वाचायचं आहे. आता ही माया कशी आहे? या सापशिडीच्या सापासारखी म्हटली आहे, पतन घडवून आणणारी आहे. आणि हिच्यापासून आपल्याला जर का आपलं रक्षण केलं पाहिजे, तर आपल्याला सतर्क राहायला पाहिजे. आणि आता आपण भक्तियोग जाणून घेतल्यानंतर श्रवणम कीर्तनम करत असल्याने आपल्यामध्ये आता एक ना भक्तीचं बीज रुजलेलं आहे. ते पुढे अंकुरित होऊन त्याला वाढीस लावायचं आहे आपल्याला. त्यासाठी या मायेच्या प्रभावापासून आपल्याला दूर राहायला पाहिजे. आता कित्येक मोठे मोठे योगी होते बघा, त्यांचं पतन झालं, ह्याची उदाहरणं आपल्या समोर आहेत. विश्वामित्र होते, अष्टांग योगी होते, अतिशय प्रगत असे ते योगी होते आणि ध्यानयोगाचा त्यांनी अभ्यास केलेला होता, पण तरीही त्यांचं 3 वेळा पतन झालं. म्हणजे पहिल्यांदा त्रिशंकूने त्यांना स्वर्गापर्यंत शिडी बांधायला सांगितली आणि त्यामुळे त्यांचं तपोबल संपलं. मग त्यांच्या समोर मेनका अप्सरा आली आणि त्यावेळेलाही त्यांचं पतन झालं आणि त्यानंतर मग रंभा अप्सरा आली, त्याला त्यांना स्मरण होतं मेनकेच्या बरोबर काय झालं. पण तरीही त्यांनी क्रोध येऊन त्या रंभेचं रूपांतर एका दगडामध्ये केलं. म्हणजे काय, असे योगी जे असतात ज्यांनी आता अनेक काळ अनेक वर्ष असा अभ्यास केलेला असतो बघा अष्टांग योगाचा, त्यांचंही तपोबल नष्ट होतं, म्हणजे त्यांचं पतन होतं. आता
म्हणजे एवढी साधना केली तरीही वासनेचं बीज मनामध्ये राहतं आणि तेच कारणीभूत होतं. आता आपण बघा प्रवास करत असतो, कधी कधी मुंबई पुणे प्रवासामध्ये आपल्याला डोंगर दिसतो आणि उन्हाळ्यात गेलं ना तो कसा असा ओसाड दिसतो किंवा त्याची काळी त्याची कातळं पण दिसतात. पण आता तोच डोंगर पावसाळ्यामध्ये हिरवागार दिसू लागतं. म्हणजे गवताचं बीज त्या मातीमध्ये होतं आणि पावसाचं पाणी मिळाल्यावरती आता सर्वत्र गवत उगवलं. तसेच हे योगी असतात, वासनेचं बीज तिथे राहिलेलं असतं त्यांच्यामध्ये. त्यामुळे मग परिस्थिती समोर येताच त्यांचं पतन होतं. आता इथे कृष्ण कसे आहेत बघा. कृष्ण भक्त कसे आहेत. त्यांनी आपली इंद्रिय कृष्णांच्या बरोबर जोडून घेतलेली असतात. म्हणजे कृष्णांच्या सेवेमध्ये आपल्या इंद्रियांना ते सेवेमध्ये निमग्न करतात. त्यामुळे वासनेचं बीज अंकुरित होऊ शकत नाही. कृष्णांप्रती प्रेम असल्याने त्यांना वासनेच्या प्रती वैराग्य असतं. तर म्हणून आपल्याला काय सांगितलंय की ज्ञानयोग करून भक्ती दृढ होते. आणि भक्तीला जेव्हा ज्ञानाची जोड मिळते तेव्हा आपल्या मनामध्ये जे आता भक्तीचं बीज रुजलेलं आहे ना, ते शीघ्रतेने अंकुरित होतं. या बीजाची वाढ होऊन त्याचं रूपांतर आता एका वेलीमध्ये होतं, जिला भक्तिलता असं म्हटलं जातं. आता ही भक्तिलता कशी आहे. आता लता म्हणजे काय, वेल. आणि हा वेल वाढवायला आपल्याला बघा आधार लागतो. आपण घरी कुठली वेल वाढवत असू तर त्याला कशाचा तरी आधार देऊन ती चढवतो. तसंच ही आपली भक्तिलता आहे आणि या भक्तिलतेमध्ये आधार कशाचा लागतो. तर साधू संघ. साधू संघ म्हणजे काय, भक्तांचा संघ लागतो. आणि ह्यामध्ये जसं आपण आपल्या घरातल्या वेलीला काहीतरी खत पाणी घालू, तसं त्याचं श्रवणम कीर्तनम स्मरणम असं रोज केल्याने त्याला त्या वेलीला पोषण मिळतं. आणि भक्त कसा असतो, ह्या लतेची काळजी, वेलीची काळजी एखाद्या माळ्याच्या सारखी करतो. आणि मग ही एकदा वाढीस लागली ना की बघा ती जाऊन तिथे श्रीकृष्णांच्या चरणांपर्यंत पोचते. आणि मग आपण म्हणतो ना ज्याला की आपली भक्तिलता आता चांगली, म्हणजे त्यांना फुलं येतात किंवा फळ येतात, अशी ती चांगली अशी ती वाढते. तर त्यासाठी या ज्ञानाचा आपल्याला उपयोग करून घेतला पाहिजे. या ज्ञानाद्वारे आपण आपल्या इंद्रियांना नियंत्रण करू शकतो, संयम ठेवू शकतो. आणि आपण सिग्नल वरती आपली टू व्हीलर घेऊन आपण उभे होतो, आपण ते उदाहरण बघितलं होतं बघा, की आपण जर का सिग्नल तोडला तर काय होऊ शकतं. तर आपल्याला तो ट्रॅफिक पोलीस कुठे दिसत जरी नसला तरी कुठे उभा असेल तरी तो पकडेल, दंड करेल आपल्याला, किंवा आपला अपघात पण होईल. तर ह्यासाठी ज्ञानाचा उपयोग होतो. तर म्हणून इथे आपल्याला सांगितलं काय आहे की ही माया शक्ती जी आहे ना ती भौतिक जगात अतिशय प्रबळ असते. खूप प्राबल्य असतं तिचं. आणि या सापशिडीच्या सापासारखी कधीही त्यामुळे आपल्या समोर येते आणि आपलं पतन होऊ शकतं. कुठल्या रूपामध्ये आपल्या समोर येईल हे आपल्याला माहिती नाही, पण आपल्याला हे लक्षात ठेवून नेहमी सतर्क राहून वागलं पाहिजे. हे त्याचं महत्व आहे. आता आपण जो भक्तीचा आनंद घेतो, श्रवणम कीर्तनम करतो आहे, आणि तो मायाशक्ती आपल्यापासून हिरावून घेते. मग जसं आता बघा आपल्याला कुठे लांबचा प्रवास करायचा असेल तर आपण आधीपासून तयारी करतो ना, व्यवस्थित कपडे ठेवतो आपण, काही म्हणा तिथे जाताना आपल्याला लागणाऱ्या खाण्याच्या गोष्टी, औषधं वगैरे, म्हणजे तयारी करतो थोडक्यात. तर तसंच आपला हा जीवनाचा प्रवास आहे. प्रकृतीचे जे हे तीन गुण आहेत मायाशक्तीचे, ते आपल्यावरती ह्या जीवनाच्या प्रवासामध्ये प्रभाव टाकतात आणि गुरफटून टाकतात आपल्याला. तर ह्यातून आता कसं वाचायचं, ह्यांच्या प्रभावातून आपली सुटका कशी करून घ्यायची, ते आता आपण ज्ञानयोगामध्ये शिकणार आहोत. पुढचा जो अध्याय आहे, 14वा अध्याय, हा प्रकृतीच्या या तीन गुणांवरतीच आधारित आहे. तेव्हा आपण अतिशय सविस्तरपणे ते बघूया. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, आता आजचा जो अध्याय आहे त्याच्यामध्ये अर्जुनाचे प्रश्न आहेत. अर्जुनाने काय प्रश्न विचारले तिथे चार्टमध्ये तुम्हाला दिसत आहेत बघा. प्रकृती म्हणजे काय. तर प्रकृती म्हणजे भौतिक निसर्ग किंवा सृष्टी म्हणूया. त्याच्यामध्ये जी चराचर सृष्टी आहे ती सर्वच येते. आणि प्रकृतीचा काय गुण आपण बघितला होता. प्रकृती कशी आहे, अस्थायी आहे, म्हणजे परिवर्तनशील आहे. मग पुरुष, पुरुष म्हणजे कोण, तर प्रकृतीचा उपभोग घेणारा. आता बघा आपलं कसं आहे, ज्ञान मर्यादित आहे, त्यामुळे पुरुष म्हटलं की स्त्री आणि पुरुष हे एवढंच आपल्याला माहिती, असा भेद आपण जाणतो. पण पुरुष म्हणजे काय, आनंदाचा उपभोग घेणारा. आणि 5व्या अध्यायामध्ये आपण शिकलोय वास्तविक भोक्ता कोण आहेत, तर कृष्ण आहेत. भोक्ताराम यज्ञ तपसाम असा शांती सूत्रचा जो श्लोक होता त्याच्यामध्ये म्हटलेला आहे कृष्णाने की सर्व यज्ञांचा भोक्ता मी आहे. आणि आपण समजतो काय की आपणही भोग करतो, म्हणजे एक तात्पुरता आनंद मिळतो. आणि त्यामुळे आपण आपल्याला म्हणजे कर्ता मानतो, आपण भोक्ता मानतो. तर तसं नाहीये. इथे पुरुष म्हणजे वास्तविक पुरुष कोण आहेत, कृष्ण आहेत, कारण तेच वास्तविक भोक्ता पण आहेत. मग आता नंतर म्हटलेलं आहे क्षेत्र. क्षेत्र म्हणजे काय, आपलं शरीर. म्हणजे
जे आपल्याला एकमेकांचं दिसतं ते बाह्य शरीर. क्षेत्रज्ञ म्हणजे काय? शरीराला जाणणारा. आता आपल्या शरीराला जाणणारे दोन जण असतात, एक म्हणजे आपला आत्मा आणि दुसरा म्हणजे परमात्मा. मग ज्ञान म्हटलेलं आहे. ज्ञान म्हणजे काय? तर क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ ह्यातला फरक जाणणे म्हणजे ज्ञान होय. आणि म्हणजे आत्मा आणि शरीर ह्यातला फरक जाणणे म्हणजे ज्ञान म्हटलेलं आहे. आणि ज्ञेयम किंवा ज्ञेय म्हणजे काय? तर परमात्मा कोण आहे, म्हणजे ज्ञानाचा उद्देश काय आहे, आपण हे ज्ञान काय का घेतो आहे, तर परमात्म्याबद्दलचं ज्ञान घेतोय. मग ज्ञानाचा ध्येय काय आहे? परमात्म्याच्या बद्दल आपल्याला जाणायचं आहे, तर परमात्म्याला जाणणं हे ज्ञानाचं ध्येय झालं. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, वाचा माताजी. हरे कृष्णा. अर्जुन म्हणाला, हे माझ्या प्रिय कृष्ण, मला प्रकृती स्वभाव पुरुष भोग घेणारा आणि क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ जाणणारा आणि ज्ञान आणि निय जाणून घ्यायचे आहे. परमपुरुष भगवंत म्हणाले, हे कुंतीच्या पुत्रा, या शरीराला क्षेत्र म्हणतात आणि जो या शरीराला जाणतो त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणतात. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा आता इथे ना काही जरा वेगळे शब्द आलेले आहेत. आपण त्याचं क्षेत्र म्हणजे काय? तर आपलं शरीर. हा, क्षेत्रज्ञ म्हणजे आपल्या शरीराला जाणणारा. कोण शरीराला जाणतं? आत्मा आणि परमात्मा. मग ज्ञान म्हणजे काय? तर आत्मा आणि परमात्मा यांच्याबद्दल जाणून घेणे म्हणजे ज्ञान. आणि ध्येय म्हणजे काय? तर आपल्या ज्ञानाचं ध्येय काय आहे? परमात्म्याबद्दल जाणणं. तर आता बघा, हे ज्ञान आपण घेतल्याने काय उपयोग होतो आपल्याला? तर आपली श्रद्धा उत्पन्न होते आपल्यामध्ये. आणि श्रद्धा ही भक्तीची पहिली पायरी मानली जाते. आपण 9 पायऱ्या बघितल्या आहेत ना. श्रद्धा आहे, मग साधू संघ आहे, मग भजन क्रिया आहे, अनर्थ निवृत्ती आहे, निष्ठा, रुची, आसक्ती, भावभक्ती आणि प्रेमभक्ती. तर श्रद्धा ही पहिली पायरी आहे. ती चढण्यासाठी आणि ती दृढ राहण्यासाठी आपण आता जसं समजलो की आपण भक्तीची सुरुवात आपली झालेली आहे, अजून आपली दृढ श्रद्धा नाहीये, तर ती दृढ करण्यासाठी या ज्ञानाची आपल्याला उपयोग होणार आहे. आणि मग आपण एक एक पायऱ्या ज्या आता मी तुम्हाला सांगितल्या त्या चढत जाऊन आपण शेवटी जी प्रेमभक्ती असते, कृष्णांच्या प्रती आपल्याला जे प्रेम उत्पन्न होतं, त्या पायरीपर्यंत आपण पोहोचू शकतो. घ्या माताजी पुढची स्लाइड आता. हा, तिसरा श्लोक आहे, वाचते मी. हरे कृष्ण. क्षेत्रज्ञं च अपि मां विद्धि क्षेत्रेषु भारत, क्षेत्र क्षेत्रज्ञयो ज्ञानम यत्तज्ज्ञानम मतं मम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे भारत, मी सर्व शरीरामधील सुद्धा क्षेत्रज्ञ असल्याचे तू जाण, आणि हे शरीर आणि त्याच्या क्षेत्रज्ञाला जाणणे म्हणजेच ज्ञान होय, हे माझे मत आहे. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा, अर्जुनाने प्रश्न विचारलेला आहे, त्याला अनुसरून आता कृष्णांचं इथे उत्तर आलेलं आहे. आता क्षेत्रज्ञ म्हणजे शरीराला जाणणारा असं म्हटलेलं आहे. शरीराला जाणणारा म्हणजे आत्मा. आता प्रत्येकाचं शरीर आहे आणि त्या शरीरामध्ये आत्मा आहे. आता माझ्या शरीरामध्ये काय होतं आहे हे दुसरा कोणी सांगू शकत नाही, किंवा दुसऱ्याच्या शरीरात काय होतं आहे हे मी सांगू शकत नाही. पण म्हणजे आपल्या आत्म्याची अनुभूती ही त्या आपल्या आपल्या शरीरापुरती मर्यादित आहे. पण परमात्मा कसा आहे? परमात्म्याला सर्व शरीरांना तो जाणू शकतो. तर आपण क्षेत्रज्ञ दोन म्हटले, परमात्मा आणि आत्मा. तर हा या दोघांमधला फरक आहे. आत्मा फक्त आपल्या शरीराला जाणतो, पण परमात्माचं ज्ञान हे सर्व शरीरांसाठी उपयोगी असतं. परमात्मा आपल्या शरीराला साक्षी भावामध्ये असतो. तो सर्व काही आपण जे काही करतो ते बघत असतो आपला आत्मा, पण प्रतिक्रिया देत नाही. आता आपण काही सरकारी नियम तोडले, म्हणजे सिग्नल वगैरे तोडला, त्यातून आपण वाचू शकतो. पण भगवंतांचा नियम आपण तोडू शकत नाही, कारण कसं आहे, परमात्मा आपल्या हृदयामध्ये स्थित आहे. आणि जसं आपण म्हटलं की ते साक्षी असतात, ते आपण जे काही बरं वाईट करतो ते बघत असतात. म्हणून त्यांना उपद्रष्टा असं म्हटलेलं आहे, फक्त ते प्रतिक्रिया देत नाहीत. आता आत्म्याची जाणीव आपण कशी असते? ही फक्त आपल्या शरीरापुरती मर्यादित असते. दुसऱ्या शरीराची जाणीव ही आपल्या आत्म्याला नसते, पण परमात्मा मात्र सर्वांच्या शरीराला बघू शकतो. हा फरक आहे. आता चित्रात जर का इथे तुम्ही बघितलं, तर आता इथे पहिल्या चित्रामध्ये क्षेत्र म्हणजे आपलं शरीर असं आपण समजून घेतलं. आता या शरीराला जाणणारे दोन जण म्हणजे जीवात्मा म्हणजेच आत्मा आणि परमात्मा. आता एक माणूस पहिल्या चित्रामध्ये तुम्ही बघाल तर तो फोनवर बोलताना आपल्याला दिसतो एका बाईकडे.
आता ह्या माणसाच्या शरीरामध्ये असलेला आत्मा आणि परमात्मा हे सर्व जाणतोय, तो काय बोलतो आहे, काय करतो आहे. तर ही आपल्या देहाची जागृत अवस्था म्हटली जाते. जागृत अवस्थेमध्ये कसं आहे, आपली सगळी इंद्रिय कार्यरत आहेत. तो काम करतोय, तो बोलतोय, आणि त्याचं स्थूल शरीर हे आपल्याला दिसतंय बघा, जे बाह्य शरीर आहे ते कार्यरत आहे. मग दुसऱ्या चित्रामध्ये जर का तुम्ही बघाल तर तो झोपलेला आहे, म्हणजे त्याला निद्रिस्त किंवा स्वप्नावस्था असं म्हणतात. आता त्याचं स्थूल शरीर कार्यरत नाहीये, पण त्याचं सूक्ष्म शरीर म्हणजे काय, तर मन, बुद्धी आणि अहंकार हे मात्र कार्य करत आहेत. मन त्याचा विचार करतंय बघा, तिथे दाखवलंय ना की स्वप्न बघताना तो दाखवतोय. आता त्या विचारांमध्ये, स्वप्नामध्ये तो आपला व्यवसाय असेल, नोकरी असेल, काय पैसे, ती मैत्रीण, याबद्दल तो विचार करतोय. म्हणजे स्थूल शरीर जरी झोपलेलं असलं तरी सूक्ष्म शरीर त्याचं कार्य करतंय. आणि शरीरामध्ये जे दोन क्षेत्रज्ञ आहेत, जीवात्मा आणि परमात्मा, हे सगळं ते जाणतायत की कुठले विचार, कुठलं स्वप्न त्याच्या मनामध्ये येत आहे ते. तिसऱ्या चित्रामध्ये जर का तुम्ही बघितलं, आता तो गाढ झोपलेला आहे. या अवस्थेला सुषुप्ती अवस्था असं म्हणतात. आता सुषुप्ती अवस्थेमध्ये बघा, स्थूल शरीरही झोपलेलं आहे आणि सूक्ष्म शरीर दोन्हीही कार्यरत नाहीयेत. मग या वेळेला पण आत्मा आणि परमात्मा मात्र जाणत असतात की हा कोण आहे. आता माणूस गाढ झोपेत असल्याने त्याला मात्र भान नाहीये तो कोण आहे, पण आत्मा आणि परमात्मा ह्यांना ती जाणीव आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड. आता आत्मा आणि परमात्मा ह्याबद्दल आपल्याला अजून समजण्यासाठी हे पुढचं चित्र आहे बघा. आता एक शेतकरी दाखवलेला आहे. शेतकरी आपल्या शेतामध्ये उभा आहे. आता हे त्याचंच शेत असल्याने त्याला माहितीये की आपण आपल्या शेताच्या कुठच्या भागामध्ये कुठलं पीक लावलेलं आहे, आपल्या शेताला पाणी पुरवठा करणारा पाण्याचा तलाव कुठे आहे. म्हणजे या शेताबद्दलची, स्वतःच्या शेताबद्दलची पूर्ण माहिती त्या शेतकऱ्याला आहे. आणि वरती आकाशामध्ये सूर्य आहे बघा, तो उंचीवर असल्याने त्याला म्हटलं सर्व शेतांची माहिती आहे. कुणाचं शेत कुठे आहे, कुठल्या शेतामध्ये काय पीक लागलेलं आहे, हे सूर्याला माहिती आहे. आता जणू हा शेतकरी कसा आहे, आपला आत्मा आहे. त्याचं ज्ञान हे त्या शरीरापुरतच आहे. पण सूर्य जणू की परमात्मा आहे आणि त्याला मात्र सर्व शरीरांच्या बद्दलचं ज्ञान आहे. तर आता हे आपण इथे समजून घेतलं. म्हणजे काय इथे महत्वाचं काय समजायचंय, की आपल्या जीवात्म्याची जी जाणीव असते ना, ती त्या शरीरापुरती मर्यादित असते. माझ्या शेजारी जरी कोणी बसलेला असेल, त्या व्यक्तीचं डोकं दुखत असेल, तर मला हे समजणार नाही, मी जाणू शकणार नाही. पण परमात्मा कसा आहे, सर्व शरीरांच्या बद्दल तो जाणू शकतो. हे आता आपण इथे समजून घेतलं. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा वाचा. हरे कृष्ण. क्षेत्राचे आणि क्षेत्रज्ञाचे हे ज्ञान विविध ऋषींनी विविध वैदिक ग्रंथामध्ये वर्णित केले आहे. विशेष करून हे ज्ञान सर्व कारणा परिणामासहित वेदांत सूत्रांमध्ये सर्व तथ्यांसहित प्रस्तुत करण्यात आले आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा आता हा श्लोक आपण कसा अर्थ समजून घ्यायचा आहे. श्रीमद भागवतम मध्ये आलेल्या कुठलाही, आता आपण भगवद्गीतेमध्ये बघा, एखादा आपल्याला नवीन गोष्ट जी सांगितली जाते ती आपण समजून घेताना काहीतरी कथेचा आधार घेतो भागवतम मधून आलेल्या. आणि तशा आपल्या अभ्यासक्रमामध्ये आपण घेतलेल्या आहे, त्यामुळे आपल्याला काय नेमकं सांगायचंय कृष्णांना हे समजायला सोपं पडतं. तसंच आता इथे कृष्ण काय सांगतायत, की अर्जुनाला कृष्ण ज्ञान देत आहेत. आणि हे ज्ञान देत असताना आता इथे त्यांनी सांगतात की त्यांनी दिलेलं ज्ञान हे ऋषींनी अभ्यास विश्लेषण करून परिणामासहित प्रस्तुत केलेलं आहे. आता वेदव्यास आहेत बघा, वेदव्यासांनी अनेक ग्रंथ रचले, वेद लिहिले, उपनिषद लिहिली. म्हणजे एकाहून एक अशा श्रेष्ठ ग्रंथांची त्यांनी रचना केलेली आहे. पण एवढे मोठे किंवा एवढे चांगले ग्रंथ लिहिल्यानंतरही वेदव्यासांना समाधान नव्हतं. त्यांना काय वाटत होतं, की मला एक आंतरिक आनंद प्राप्त का झालेला नाहीये. एवढे ग्रंथ मी रचले तरी ती मिळाली पाहिजे होती शांती, ती प्रसन्नता मला का मिळाली नाही. तर त्या काही माझ्याकडून काही कमी राहून गेली का, त्रुटी राहून गेली का, असं त्यांना वाटत असे. म्हणून त्यांनी आपले गुरु नारद मुनी जे आहेत त्यांना याबद्दल विचारलं. आणि नारद मुनींनी त्यांना काय मार्गदर्शन केलं, की व्यासदेव, तुम्ही वेद तर लिहिलेत, पण त्या ग्रंथांमध्ये तुम्ही कृष्णांच्या भक्तीबद्दल लिहिलं नाही. मग तेव्हा आता आपल्या गुरूंच्या सांगण्यावरून त्यांचा उपदेश मानून वेदव्यास यांनी श्रीमद भागवतम लिहिलं, ज्याच्यामध्ये त्यांनी कृष्णांची स्तुती केली, कृष्णांचे भक्त, त्यांची भक्ती याबद्दल सगळं सविस्तर लिहिलं. तेव्हा आता त्यांना समाधान मिळालं. हा त्यांचा शेवटचा ग्रंथ आहे, त्यानंतर त्यांनी कुठला ग्रंथ लिहिला नाही. तर आपलं कार्य चांगल्या प्रकारे संपन्न झालं असा आनंद त्यांना वेदव्यासांना मिळाला. तर हे आपल्याला इथे सांगितलेलं आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड.
हा, आता इथे एक चार्ट आहे. या चार्ट वरून आपण समजून घेऊया. आता बघा, आपण आपल्याला जे एकमेकांचं शरीर दिसतं ते स्थूल शरीर किंवा बाह्य शरीर आहे. आता हे पंचमहाभूतांचं बनलेलं आहे. म्हणजे पंचमहाभूत कुठली? तर पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. पण या बाह्य शरीराच्या आतमध्ये एक महत्वपूर्ण अशी प्रत्येकाच्या शरीरामध्ये ही रचना असते, ज्याच्यामध्ये बघा स्नायू असतात, हाडं असतात, रक्तवाहिन्या असतात. अशी यंत्रणा प्रत्येकाच्या शरीरामध्ये असते. आणि तसं शरीराच्या आतमध्ये आत्मा पण स्थित असतो. आता आपण शिकलोय बघा की आपण शरीर नसून आपण आत्मा आहोत. मग ह्या आत्म्याबद्दल थोडंसं ज्ञान इथे या श्लोकामध्ये आपल्याला चार्टद्वारे आपण समजून घेऊया. तर या आत्म्याचे किंवा चेतनेचे ना 5 स्तर असतात असं म्हटलेलं आहे. ज्यांना कोश असं म्हणतात. आता पहिला कोश इथे सांगितलेला आहे की अन्नमय कोश आहे. अन्नमय कोश म्हणजे काय? की 5 कोश आहे. 5 कोशांची नावं बघा: अन्नमय कोश, प्राणमय कोश, ज्ञानमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. आता जो सगळ्यात शेवटचा म्हणजे सगळ्यात खाली जो अन्नमय कोश आहे त्याच्याबद्दल जाणून घेऊया. आता ज्याची चेतना अन्नमय कोश या स्तरावरती आहे, त्यांना त्यांच्यासाठी सर्व काही म्हणजे अन्न असतं. म्हणजे ते फार विकसित असा हा कोश नसतो. सगळ्यात प्रिमिटिव्ह म्हणू किंवा सर्वात कमी स्तराचा जो म्हटला जातो तो हा अन्नमय कोश. म्हणजे त्यांच्यासाठी सगळं काही अन्नच आहे. आता एखादा जीव अन्नासाठी जगतो. जसं काय आता वृक्ष आहेत, काही प्राणी आहेत किंवा लहान बाळं म्हणूया, त्यांना त्यांच्यातला हा अन्नमय कोश जो आहे ना स्पष्टपणे दिसतो बघा. लहान बाळ केवळ भूक लागली तर रडतं. म्हणजे त्याची चेतना तेवढ्यावरच पोचलेली असते. त्याची म्हणजे सर्वात कमी पातळीची ही चेतना आहे. अन्न खाणं किंवा पोट भरणं हेच त्या जीवाला महत्वाचं आहे. आता अन्नमय कोशापेक्षाही सूक्ष्म प्राणमय कोश असतो. हा 5 प्राणांनी बनलेला असतो: प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. आता प्राणमय कोश असतो तो आपला पहिला श्वास घेतल्यापासून आपला शेवटचा श्वास घेईपर्यंत हा कोश कार्यरत असतो. आणि प्रदूषणाचा म्हणजे जी आपण हवा घेतो त्याचा परिणाम या प्राणमय कोशावरती होत असतो. म्हणजे आपल्याला सांगितलं जातं बघा त्यासाठी की स्वच्छ हवा, स्वच्छ म्हणजे चांगला सूर्यप्रकाश हे आवश्यक असतं. प्राणायाम करणं आपल्याला सांगतात. तर हा प्राणमय कोश या सगळ्या गोष्टींचा परिणाम त्या प्राणमय कोशावरती होत असतो. त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला करणं महत्वाचं आहे. आणि प्राणमय कोश जर का आपला व्यवस्थित असेल तर त्याचा परिणाम अन्नमय कोशावरती पण होतो. म्हणजे स्थूल शरीरावरती पण होतो. आणि अगदी ते निरोगी किंवा अतिशय म्हणजे तंदुरुस्त असं राहतं. आणि जेव्हा अन्नमय कोशामधली चेतना मी अन्न आहे एवढीच आहे, म्हणजे काय की अन्न खाणं किंवा पोट भरणं एवढीच त्या अन्नमय कोशाची चेतना आहे. पण त्याच्यापेक्षा थोडीशी प्रगत चेतना आता ह्या प्राणमय कोशामध्ये असते. म्हणजे मी जिवंत आहे इथपर्यंत पोचलेली असते. आता तुम्ही काही प्राणी बघा, जसं आता मांजर बघा येतं आपल्या घरी कधीतरी चोरून दूध पिण्यासाठी. जेव्हा ते येतं तेव्हा ते दबकत दबकत असं येतं. किंवा जंगलामध्ये हरिण जर का तुम्ही पाहिलं तर ते हिंस्र प्राण्यापासून आपला बचाव करतच ते वावरत असतं. तर हे आपल्याला दिसून येतं. म्हणजे हा प्राणमय कोश ज्यांच्यामध्ये आहे तो. तसंच काही माणसं असतात बघा, तेही आपल्याला खूप जपण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे शरीर जपण्याचा, कारण त्यांची चेतना ही तिथपर्यंत प्राणमय कोशापर्यंतच असते. त्याच्याहून सूक्ष्म कोश कुठला आहे तर हा ज्ञानमय कोश किंवा मनोमय कोश असा सांगितलाय. आता मनोमय कोशापर्यंत ज्याची चेतना विकसित झालेली आहे त्याला काही विशिष्ट आवडीनिवडी असतात. म्हणजे त्याचं मन कुठेतरी ह्याच्यात गुंतलेलं असतं असं म्हणूया. शास्त्रीय संगीत ऐकणं, चांगली दर्जेदार पुस्तकं वाचणं, अशी आवड त्या लोकांना असते. आता हा ज्ञानमय कोश चांगला राहावा, मनोमय कोश किंवा ज्ञानमय कोश चांगला राहावा यासाठी आपले विचार चांगले असले पाहिजेत. संयमित प्रकारचं जीवन आपल्याला जगलं पाहिजे. आपण काय खातो, काय वाचतो, काय डोळ्यांनी बघतो, म्हणजे इंद्रियांनी आपण काय काय करतो हे सर्व विचारपूर्वक ठरवून केलं पाहिजे. कारण या सगळ्यांचा परिणाम आता या कोशावरती होत असतो. आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी म्हणजे आपलं एक काय म्हणतात ते भौतिक शरीर, स्थूल शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपण बघा वेगवेगळ्या गोष्टी करतो, व्यायाम करतो किंवा काही प्रकारचं डाएट करतो, एका खाण्यापिण्याच्या काही विशिष्ट सवयी आपण पाळतो. तसंच मन निरोगी ठेवण्यासाठी पण आपल्याला काही नियम पाळावे लागतात, ज्याला मनाचं रिस्ट्रिक्शन्स म्हणतात. ते सगळं पाळावं लागतं. आता काही उदाहरणं आपण घेऊ शकतो बघा.
काही मुलं असतात ज्यांना आईने त्यांना लहानपणापासूनच फास्ट फूड खायची सवय लावलेली असते. त्यांना पिझ्झा आवडतो, त्यांना बर्गर आवडतो आणि ह्यांना अशाच प्रकारचं खाणं आवडतं. त्यांना जर का तुम्ही साधं वरण भात पोळी भाजी असं जेवण दिलं तर ते जेवणार नाही, त्यांना आवडणारच नाही. तर आता हे अशा प्रकारे आपण मनाला पण सवय लावून देतो. आता काही लोकांना बघा टीव्हीवरच्या तशा प्रकारच्या सिरियल बघण्याची आवड असते आणि आजकाल कसं दाखवलं जातं, कुठेतरी हिंसा दाखवली जाते. म्हणजे विवाहाच्या बाहेरचे संबंध, कारस्थानं ही अशीच बहुतेक वेळेला दाखवली जातात. आता ज्या वेळेला मनाला अशी तुम्ही एक सवय लावून दिली, तर मग ते मनाचं डाएट होतं. जसं आता शरीराला आपल्याला एका विशिष्ट प्रकारचं अन्न खायला आवडतं ना, तसंच मनाला पण तेच तेच बघायला आवडतं. ती सवय लावून देतो आपण. आता त्याला तुम्ही अशा व्यक्तींना, जसं आता आपण हा उपक्रम करतोय, थोड्या वेळापूर्वी आपण कृष्ण पुस्तक वाचन करत होतो. तर अशा लोकांना ज्यांना हे अशा प्रकारचे विषय बघण्याचा ऐकण्याचा सवय लागलेली असते, त्यांना ह्या भगवद्गीतेत शिकून घ्या किंवा कृष्ण पुस्तकाचं वाचन करा. अशामध्ये त्यांना अजिबात रस नसतो. कारण त्यांनी आता ते हिंसक, अनैतिक संबंध, कारस्थानं अशा विषयाची सवय लावून दिली आहे मनाला. आणि जशी शरीराला अन्नाची गरज आहे, जे ठराविक अन्न खाल्ल्यानंतर शरीराला बरं वाटतं, तसंच मनाचं पण आहे. जे विषय मनाला बघण्याची सवय करून दिली आहे ते बघायला ते वाचायला मिळाले नाही तर मन पण अस्थिर राहतं आणि मग ते मिळवण्याची धडपड सुरू होते. आणि अशांत मन कसं आहे, अशांत मन हे इंद्रिय तृप्तीमध्येच प्रवृत्त होतं. अशांत मन भक्तीकडे प्रवृत्त होतच नाही, कृष्णाबद्दलचे विचार येतच नाहीत, भोगाचेच विचार येतात. तर या अशांत मनाला शांत करण्यासाठी आपल्याला श्रीला प्रभुपाद काय सांगतात, की मंत्र हा एकमेव उपाय आहे. म्हणजे हे आध्यात्मिक जगातून दिलेलं एक साधन आहे असं समजूया, ज्याने आपलं मनाचं जे डाएट आहे, मनाबद्दलचं आपलं जे नियमन आहे ते हळूहळू बदलतं, मनाला आपण स्थिर करू शकतो आणि मग आपण भक्ती विषयांमध्ये आपली गोडी निर्माण होते. तर मनाला निरोगी ठेवायचं असेल तर हे मनोमय कोश जो आहे त्याचं आरोग्य उत्तम ठेवलं पाहिजे. आता आपण अन्नमय कोश बघितला, प्राणमय कोश बघितला. हे दोन्हीही निरोगी केव्हा राहतील, जेव्हा सगळ्यात आतला सूक्ष्म कोश आहे ना, जसं एक एक कोश बघा आतमध्ये जसा जसा जातो तसा तो सूक्ष्म होत जातो, तेवढाच त्याची ताकद पण तेवढीच शक्ती आहे. म्हणजे मनोमय कोश हा इतर दोन कोशांपेक्षा सूक्ष्म आहे. पण त्या आधीच्या दोन कोशांना म्हणजे प्राणमय कोश आणि अन्नमय कोश निरोगी राहावेत असं वाटत असेल तर मनोमय कोश निरोगी असणं हा अतिशय आवश्यक आहे. आता मनोमय कोश ज्याचा निरोगी नाही तर तो व्यक्ती कसा असतो बघा, रागीट असतो, त्याला श्वास उच्छ्वास त्याचा वेगाने सुरू असतो. कारण हे सर्व कोश एकमेकांशी जोडलेले आहेत, परिणाम हे सर्वांवरती दिसतात. त्यामुळे अशा लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवतो. आता डॉक्टर बघा, म्हणजे त्रास जाणवला म्हणून एखादा व्यक्ती डॉक्टरकडे गेला तर डॉक्टर त्याला सांगतील, त्यांच्या ज्ञानाप्रमाणे त्यांना औषधं देतील या उच्च रक्तदाबावरती. पण कसं आहे, ती वरवरची औषधं आहेत. अध्यात्म ना मूळ कारणापर्यंत पोचतं आणि उपाय सांगतात. तर डॉक्टरांनी सांगितलेली औषधं वरवर काम करतात. जखमेला जसं आपण वरून मलम लावू ना तसं आहे, पण जखम जर का खोल असेल तर पोटात गोळ्या घ्याव्या लागतात, कधी इंजेक्शन घ्यावं लागतं, ड्रेसिंग करत राहावं लागतं, मग ती जखम बरी होते. तर म्हणजे अन्नमय कोशावरती किंवा प्राणमय कोशावरती जेव्हा कुठला रोग दिसतो ना, त्याचं कारण त्याच्या आतमध्ये असलेला जो हा मनोमय कोश आहे तिथपर्यंत हे गेलेलं असतं. आता त्याच्या पुढचा कोश अजून अधिक सूक्ष्म झालेला कोश कुठला आहे, हा विज्ञानमय कोश आहे. हा बुद्धीशी संबंधित आहे किंवा अहंकाराशी संबंधित आहे म्हणूया. आता आपला अहंकार कसा आहे, मिथ्या अहंकार आहे. मिथ्या अहंकार म्हणजे काय, आपण स्वतःला शरीर मानतो आणि या शरीराच्या संबंधित ज्या काही गोष्टी आहेत त्याच योग्य मानतो आणि त्यामुळे स्वतःला आपण कर्ता मानतो आणि स्वतःलाच भोगता मानतो, म्हणून त्याला मिथ्या म्हटलेलं आहे किंवा खोटा अहंकार. आपल्याला खरा अहंकार काय असायला पाहिजे, की आपण कृष्णांचे सेवक आहोत. कृष्णांचं स्वरूप जे आहे की कृष्ण स्वामी आणि मी त्यांचा नित्य सेवक, हा झाला खरा अहंकार. आता विज्ञानमय कोश हा बुद्धीशी संबंधित आहे, अहंकाराशी संबंधित आहे. त्यामुळे जेव्हा तो निरोगी नाहीये तर तेव्हा अशा माणसामध्ये विल पॉवरची कमी असते. विल पॉवर म्हणजे इच्छाशक्तीची, संकल्प शक्तीची कमी असते. त्याला जजमेंट किंवा निर्णय बरोबर घेता येत नाही, त्याची नीतिमत्ता योग्य नसते, नैतिक मूल्य तो पाळत नाही. म्हणजे अशा योग्य अयोग्याचा तो विचार नीटपणे करू शकत नाही. तर हे विज्ञानमय कोश हा निरोगी ठेवण्यासाठी यमनियम पाळावे लागतात, गुरूंकडून ज्ञान घ्यावं लागतं आणि त्याप्रमाणे आचरण करावं लागतं. तेव्हा हा विज्ञानमय कोश आपण
चांगला किंवा निरोगी ठेवू शकतो. त्याच्या पुढचा सर्वात सूक्ष्म कोश आहे तो आनंदमयी कोश आहे. आनंदमयी कोश आपल्या सर्वसामान्यामध्ये विकसित नसतो, म्हणजे अविकसित असतो म्हणूया. या आनंदमय कोशाकडे पोचण्यासाठी भक्ती योग करायला पाहिजे, निष्काम कर्म करायला पाहिजे. तर हे सर्व कोश कसे आहेत हे खूप महत्वाचे आहेत. आपल्याला डॉक्टरांनी आपल्याला काही रोग असेल, काही तक्रारी असतील तब्येतीच्या संबंधी आजारी पडल्यावरती, तर डॉक्टरांनी दिलेली जी औषधं असतात ना ती अन्नमय कोशावरती काम करतात. पण त्यातल्या अन्नमय कोशाच्या आतमध्ये जे सूक्ष्म कोश आहेत ना त्याचा परिणाम डायरेक्ट ह्या इतर अन्नमय कोशांवरती होत असतो. तिथपर्यंत डॉक्टर पोहोचू शकत नाही. आपल्याला बघायचं चांगल्या सवयी आपण लावल्या, चांगले संस्कार असतील, तर आपल्याला फार फार तर आपण ह्या ज्ञानमय किंवा मनोमय कोशापर्यंत पोहोचू शकतो. पण त्याच्या पुढची जी वाटचाल आहे आनंदमय कोशापर्यंत पोहोचण्याची, ही गुरूंच्या मार्गदर्शनाखालीच होऊ शकते, हे आपल्याला समजतं इथून. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा वाचा माताजी. हरे कृष्ण. पंचमहाभूते, मिथ्या, अहंकार, बुद्धी, अव्यक्त 10 इंद्रिये आणि मन, 5 इंद्रिय विषय, इच्छा, द्वेष, सुख, दुःख, समूह, चेतना आणि धैर्य या सर्वांना त्यांच्या विकारासहित संशय पाणे क्षेत्र असे म्हटले जाते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. इथे आपल्या क्षेत्र बद्दल सांगितलंय. क्षेत्र म्हणजे आपलं शरीर. आता जे 24 तत्वांचं बनलेलं आहे असं इथे सांगितलं, हे विश्लेषण आहे, ज्याला सांख्य म्हणतात ना. तसं म्हणजे फोड करून सांगितली आपल्याला की आपलं शरीर कशा कशाचं बनलेलं आहे. तर पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. त्यानंतर मिथ्या अहंकार, मग बुद्धी, मग अव्यक्त. अव्यक्त म्हणजे प्रकृतीचे 3 गुण एकत्रितपणे, ज्यांना अव्यक्त म्हटलेलं आहे. आता 5 ज्ञानेंद्रिय असतात बघा आपली. डोळे आहेत, नाक आहे, कान, जीभ आणि त्वचा. आणि तशीच 5 कर्म इंद्रिय असतात, त्यांना हात, पाय, त्यानंतर वाणी, जननेंद्रिय आणि गुदा. आणि तसंच इंद्रियांचे विषय असतात, रूप, गंध, शब्द, स्वाद किंवा वाणी म्हणूया, आणि स्पर्श आणि मन. हे एकूण मिळून ह्यांची बेरीज आता 24 झालेली आहे. असं हे विश्लेषण आहे. 24 तत्वांचं हे आपलं शरीर बनलेलं आहे. आता या 24 तत्वांच्या कॉम्बिनेशन्सनी वेगळे वेगळे भाव उत्पन्न होतात. म्हणजे सुख दुःख म्हणा किंवा काय अ, वासना, चेतना, ह्या वेगळ्या वेगळ्या ज्या असतात ना, प्रत्येक माणसाचं हे वैशिष्ट्य जे असतं ना, ते ह्या 24 तत्वांच्या कॉम्बिनेशनमुळे उत्पन्न होतं. तर हे जे गुण आहेत ते ह्यासाठी महत्वाचे. हे जे सांख्य तत्व आहे हे ह्यासाठी सांगितलेलं आहे. पुढे सखोल अभ्यासाचा विषय, जसं आपण आता पुढे जाऊ भगवद्गीतेचा अभ्यास करायला, त्यावेळेला ह्याच्याबद्दल अधिक सविस्तरपणे जाणून घेऊ. आता आपण समजू की सुख दुःख, ज्या वेगळ्या वेगळ्या चेतना असतात, वेगळ्या वेगळ्या ज्या भावना असतात, त्या म्हणजे उत्पन्न होण्याच्या मागे ही 24 तत्व असतात, हे आपण समजून घेऊया. हा पुढची स्लाइड घेता माताजी. आता हे जे 24 तत्वांचं जे शरीर आहे, या शरीरामध्ये आपला हा आत्मा अडकलेला आहे, तर याबद्दल आपण जाणून घेऊया. हरे वाचा कृष्ण. माताजी. हरे कृष्ण. नम्रता, निरअहंकार, अहिंसा, सहनशीलता, सरळपणा, आध्यात्मिक गुरुला शरण जाणे, पावित्र्य, स्थैर्य, आत्मसंयमन, इंद्रियांविषयांचा त्याग, मिथ्या अहंकारारहित, जन्म, मृत्यू, जरा, व्याधी इत्यादीमधील दुःख दोष जाणणे, अनासक्ती, घरदार, पत्नी, मुले, बाळे इत्यादीपासून अनासक्ती, इष्ट आणि अनिष्ट गोष्टींमध्ये समचित्त राहणे, माझी निरंतर आणि अनन्य भक्ती एकांतवासात राहण्याची उत्कट इच्छा करणे, सामान्य लोकांपासून अलग होणे, आत्मसाक्षात्काराच्या महत्वाचा स्वीकार करणे आणि परम सत्याचा तत्वज्ञानात्मक शोध, हे सर्व ज्ञान आहे हे असे मी घोषित करतो. या व्यतिरिक्त जे काही आहे ते सारे अज्ञानच आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा आता ही जी 24 तत्व आपण पाहिली, त्याने आपलं शरीर बनलंय, म्हणजे क्षेत्र बनलेलं आहे. आणि आपला आत्मा जो आहे तो या शरीररूपी क्षेत्रामध्ये अडकलेला आहे. पिंजरा म्हटलं होतं ना आपण, तसं आहे. आता या आत्म्याला जर का सुटका हवी असेल, तर म्हणजे कृष्णधामामध्ये जाणं म्हणजे शरीरातून सुटका, जन्म मृत्यूच्या चक्रातून. तर ह्यासाठी ज्ञान घेतलं पाहिजे. आणि हे ज्ञान घेण्यासाठी, ग्रहण करण्यासाठी आपल्यामध्ये काही आवश्यक असे गुण पाहिजेत. तर ते आपल्याला इथे सांगितलेले आहेत. आता पुढच्या स्लाइड मध्ये माताजी बघा दिलाय का ते गुण.
आता हा आता इथे बघा, काही गुण आपल्याला सांगितलेले आहेत, त्यांच्याबद्दल आपण थोडक्यात समजून घेऊया. नम्रता असं म्हटलेलं आहे. नम्रता म्हणजे काय? ह्याला अमानित्व असंही म्हणतात. मान अपमान ह्या गोष्टी कशा आहेत? शरीराशी संबंधित आहेत. आत्म्याचा ह्याच्याशी काही संबंध नाही. आत्म्यासाठी त्या गोष्टी निरर्थक आहेत. पण आध्यात्मिक प्रगतीसाठी अमानित्व हा महत्वाचा गुण आहे. निरअहंकार. निरअहंकार म्हणजे अहंकार रहित असणे. आपला कसा आहे? मिथ्या अहंकार आहे. मिथ्या अहंकार आपल्याला मी शरीर आहे आणि त्यामुळे मीच करता आणि मीच भोगता आहे अशा प्रकारे वागायला प्रवृत्त करतो, जी आध्यात्मिक प्रगतीमध्ये बाधा असते. त्यामुळे आपल्याला मिथ्या अहंकारापासून सुटका करून योग्य अहंकार ठेवला पाहिजे. योग्य अहंकार म्हणजे मी भगवंतांचा सेवक आहे असं ठामपणे मानायला पाहिजे आपल्याला. भगवंत स्वामी आणि मी सेवक असं मानणं म्हणजे निरअहंकारी असणं आहे. स्वतःला श्रेष्ठ किंवा स्वतःला भगवंत मानू लागण्याने बघा गर्व येतो. आणि आपण पूर्णपणे भगवंतांच्या अधीन आहोत हे समजून घेतल्याने आपल्यामध्ये नम्रता येते. निरअहंकारी आपल्याला बनता येतं. म्हणजे जो भगवंतांशी विद्रोह करतो आहे तो मायेच्या अधीन आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. त्याच्यानंतर अहिंसा. अहिंसा म्हणजे कोणाशी हत्या न करणे असा अहिंसेचा अर्थ आहे. पण कोणाला दुःखामध्ये न टाकणे असाही अर्थ आहे इथे. आता जे लोक स्वतःला शरीरच मानतात त्यामुळे ते देहात्मबुद्धीमध्ये अडकलेले असतात बघा. त्यामुळे दुःख भोगत असतात आणि या सर्वांना या दुःखातून बाहेर निघण्याचा मार्ग म्हणजे कृष्ण भावनेचं ज्ञान देणे म्हणजे खरी अहिंसा होय. आता शांती म्हटलेलं आहे. शांती म्हणजे आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी व्यक्तीमध्ये सहनशीलता हवी. अपमान सहन करायला शिकलं पाहिजे. प्रल्हाद महाराजांचं उदाहरण दिलं जातं बघा. प्रल्हाद महाराजांना किती यातना सहन कराव्या लागल्या पण ते अतिशय सहनशील राहिले. मग आर्जवम. आर्जवम म्हणजे प्रांजळपणा असायला हवा, निष्कपटता असायला हवी. मग आचार्य उपासना असा एक गुण आहे. म्हणजे गुरूंचं महत्व आपण समजून घेतलं. गुरूंचा स्वीकार केल्याशिवाय आपण भक्ती मार्गामध्ये प्रगती करू शकत नाही हे कृष्णांनी आपल्याला सांगितलंय. मग पुढचा गुण म्हटलाय शौचम. शौचम म्हणजे पवित्रता. बाह्य पवित्रता पण पाहिजे आणि अंतर्गत पण पाहिजे. बाह्य शरीराचा शौच म्हणजे काय? की रोजच्या रोज स्नान करणे, स्वच्छ कपडे घालणे. पण मनाचा शौच म्हणजे काय? की मनामधील अनर्थ दूर करण्यासाठी आपल्याला महामंत्राचा जप करणे असंही सांगितलेलं आहे, ज्याने आपले अनर्थ शरीरातले दूर होतात. स्थैर्यम. स्थैर्यम म्हणजे आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी आपल्याला दृढ निश्चय असावं लागतं. एक प्रकारचं धैर्य ठेवावं लागतं. मग आत्मविनिग्रह. आता म्हणजे आध्यात्मिक प्रगतीसाठी बाधा बाधा बनणाऱ्या ज्या गोष्टी असतात ज्या आपल्याला दूर नेतात आध्यात्मिक प्रगतीपासून, या आपल्याला टाळता आल्या पाहिजे. त्यांचा त्याग करता आला पाहिजे. तर असे अनेक गुण आपल्याला श्रीला प्रभुपाद यांनी तात्पर्यामध्ये सांगितले. ते आपण वाचूया. आपल्याला इथे काही सगळे गुण घेणं शक्य नाही. काही महत्वाचे गुण आपण मी सांगितले. आता हे गुण का महत्वाचे आहेत? तर हे आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी उपयोगाचे आहेत. हे सर्व गुण बाळगल्याने आपल्याला योग्य ते ज्ञान आपण ग्रहण करू शकतो, जे ज्ञान आपली श्रद्धा दृढ करतो. आणि श्रद्धा दृढ असेल तरच भक्ती मार्गामध्ये आपण प्रगती करत मग कृष्णधामापर्यंत पोहोचू शकतो. तर यासाठी हे महत्वाचे आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड. कृष्णा, ज्ञेय म्हणजे काय याचे मी तुला आता वर्णन करून सांगतो. जे ते जाणल्याने तू अमृताचेच आस्वादन करू शकशील. अनादी आणि माझ्या अधीन असणारे ब्रह्म हे भौतिक जगताच्या कार्यकारणाच्या पलीकडे आहे. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता ज्ञेय. ज्ञेय म्हणजे काय? तर ज्ञानाचं ध्येय. आपण काय जाणून घेतोय? तर परमात्मा कोण आहेत हे जाणण्यासाठी आपण जे ज्ञान घेतो त्याला ज्ञानाचं ध्येय म्हटलं जातं किंवा ज्ञेय म्हटलं जातं. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा 15वा श्लोक आहे. एक मिनिट मी वाचते. हरे कृष्ण. सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जितम असक्तम सर्वभृच्चैव निर्गुणम गुणभोक्तृ च. हरे कृष्ण. हरे कृष्णा. परमात्मा हा सर्व इंद्रियांचे मूळ उगमस्थान आहे, पण तरीही तो इंद्ररहित आहे. जो सर्व जीवांचा पालन करता असला तरी अनासक्तच आहे. तो प्राकृतिक गुणाच्या पलीकडे आहे आणि त्याचबरोबर सर्व प्राकृतिक गुणाचा स्वामीही आहे. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा आता आपण इथे परमात्म्याच्या बद्दल ज्ञान घेतोय. आपलं ध्येय काय आहे? परमात्म्याच्या बद्दल ज्ञान घेणं. तर परमात्म्याबद्दल आता इथे कृष्ण बोलतायत. आता कृष्ण कसं आहे? ऋषिकेश नाव आहे ना, इंद्रियांचे स्वामी म्हटलं जातं बघा त्यांना. आता कृष्णांची इंद्रिय, भगवंतांची इंद्रिय कशी आहेत? आध्यात्मिक स्वरूपाची आहेत. आपल्यासारख्या बद्ध जीवांची इंद्रिय
ही भौतिक स्वरूपाची असतात, त्यामुळे त्याची क्षमता मर्यादित असते. परंतु भगवंतांची इंद्रिय दिव्य अलौकिक स्वरूपाची आहे, त्यामुळे त्यांची क्षमता अमर्यादित आहे. जसे आता भगवंतांचे हात आहेत ते दिव्य स्वरूपाचे म्हटले जातात. भक्तांनी अर्पण केलेल्या सर्व गोष्टींचा ते त्यासाठी स्वीकार करू शकतात. भगवंतांचे नेत्र हेही दिव्य स्वरूपाचे आहेत, त्यामुळे अशा दिव्य नेत्रांनी भूत, वर्तमान, भविष्य सर्व काही ते बघू शकतात. तसंच सर्वांच्या हृदयामध्ये ते स्थित आहेत. त्यामुळे ह्या व्यक्तीने, या माणसाने भूतकाळात काय केलंय, तो आत्ता काय करतोय, भविष्यात काय करणार आहे, हे सर्व त्यांना ते जाणू शकतात. भगवंतांचे पायही दिव्य स्वरूपाचे असल्याने ते सर्वत्र भ्रमण करू शकतात. परंतु भगवंतांमध्ये भगवंतांचे हे जे दिव्य आध्यात्मिक स्वरूप जे आहे ना, ते मात्र आपल्या भौतिक इंद्रियांनी आपण बघू शकत नाही. त्यामुळे जेव्हा आपण अशा दिव्य स्तरावरती उन्नत होतो, तेव्हा त्यांचं अलौकिक स्वरूप काय आहे भगवंतांचं हे आपण जाणू शकतो. आपली क्षमता आता मर्यादित आहे. त्या मर्यादित क्षमतेने आपण कृष्णांच्या परिपूर्णतेचं किंवा ते आध्यात्मिक स्वरूपाचं ज्ञान आपल्याला होऊ शकत नाही, असं इथे आपल्याला सांगितलंय. पुढची स्लाइड घ्या माताजी. 16वा श्लोक वाचते मी. हरे कृष्ण. बहिंतरश्च भूतानाम् अचरं चरमेव च सूक्ष्मात्व तदविद्येयं दूरस्थं च अन्तिके च तत्. हरे कृष्ण. हरे कृष्णा. परम सत्य हे सर्व चराचर प्राणीमात्रांच्या अंतरात आणि बाहेर आहे. ते सूक्ष्म असल्यामुळे भौतिक इंद्रियांच्या पाहण्याच्या किंवा जाणण्याच्या ग्रहणशक्ती पलीकडे आहे. ते जरी अत्यंत दूर असले तरी ते सर्वांच्या जवळ आहे. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा, आता वेदांवरून आपल्याला कळतं की भगवंत कसे आहेत. परमात्मा जसं जीवाच्या आतमध्ये आहे तसं बाहेरही आहे. भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही जगतामध्ये भगवंत आहेत. आध्यात्मिक जगत म्हणजे गोलोकधाम, वैकुंठ लोक हे अत्यंत दूर जरी असलं ना तरी भगवंत तिथेही स्थित आहेत. तसंच ते प्रत्येक व्यक्तीच्या किंवा सर्व सजीवांच्या हृदयामध्ये आहेत. आता आपली इंद्रिय ही भौतिक स्वरूपाची असल्यामुळे आपण हे जाणू शकत नाही. पण जेव्हा भक्तिमय सेवा केल्याने आपलं मन आणि इंद्रिय शुद्ध होते, त्यावेळेला भगवंतांना भक्त सतत पाहू शकतो, भगवत प्रेम प्राप्त करू शकतो. आता इथे चित्रामध्ये दाखवलेलं आहे की अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र सोडलं, जे युद्धाच्या वेळेची गोष्ट आहे ही. आणि उत्तरेच्या गर्भात असलेल्या परीक्षितावरती हे सोडलेलं आहे. परीक्षित हे कोण आहे, तर अभिमन्यू आणि उत्तरेचा पुत्र आहे. आणि हे ब्रह्मास्त्र कसं असतं, अचूक असतं आणि अतिशय घातक असतं. ज्याच्यावर ते सोडलं जातं त्याचा नाश करण्याची शक्ती त्याच्यामध्ये असते. तर इथे उत्तरा भगवंतांना, कृष्णांना प्रार्थना करते की तिच्या गर्भातल्या परीक्षिताचं रक्षण करण्यासाठी. आणि जेव्हा कृष्ण परीक्षिताच्या हृदयामध्ये स्थित आहेत बघा, आणि बाहेरूनही परीक्षिताचं रक्षण करतात. आता हे जे बालक आहे, परीक्षित जेव्हा जन्माला येतो तेव्हा इथे तिथे बघून ते परीक्षण करत असतात की ज्या दिव्य पुरुषाने गर्भात मी असताना माझं रक्षण केलं, तो मला कुठे दिसतो का. त्या कारणासाठी त्यांचं नाव परीक्षित असं ठेवलं गेलं होतं. पुढची स्लाइड घ्या आता माताजी. वाचा माताजी. हरे कृष्णा. सर्व प्रकाशमान वस्तूंमधील प्रकाशाचे उगम तो आहे. तो भौतिक अंधकाराच्या अतीत आहे आणि अव्यक्त आहे. तो ज्ञान आहे. तो स्नेह आहे आणि ज्ञानाचे ध्येय आहे. तो सर्वांच्या हृदयात स्थित आहे. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा, प्रकाशाचा उगम म्हणजे ज्ञानाचा उगम असा घ्यायचा अर्थ. जिथे प्रकाश नाही तिथे काय आहे, अज्ञानाचा अंधकार आहे. आता कृष्णांनी आपल्याला त्यांच्या विभूतींची जेव्हा ओळख करून दिली होती 10व्या अध्यायामध्ये, तेव्हा आपण शिकलो होतो चंद्र सूर्य यांचा प्रकाश म्हणजे कृष्ण आहेत. आणि कृष्णांचं आध्यात्मिक जग कसं आहे, स्वयंप्रकाशित आहेत, कारण भगवंत स्वतः तिथे असतात. त्यामुळे तिथे भौतिक जगाला प्रकाशमान करणारे जसे चंद्र सूर्य नक्षत्रांची गरज तिथे पडत नाही. कृष्णांच्या तेजानेच आध्यात्मिक जग हे प्रकाशमान असतं. आता कृष्ण हे परमात्मा रूपात आपल्या हृदयस्थळी पण वास करतात. तर ते जेव्हा भक्तांवरती विशेष कृपा करतात तेव्हा हृदयामध्ये पण ज्ञानरूपी प्रकाश प्रकट होतो, ज्याने हे अज्ञान भक्ताच्या हृदयामधलं दूर होतं, असं इथे आपल्याला सांगितलेलं आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे वाचा कृष्णा. माताजी. अशा प्रकारे क्रियाकलापांचे क्षेत्र, शरीर, ज्ञान आणि ज्ञेय हे मी थोडक्यात वर्णन केले आहे.
केवळ माझे भक्तच ते पूर्णपणे समजून घेऊ शकतात आणि अशा प्रकारे माझ्या स्वभावाची प्राप्ती करू शकतात. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा इथे कृष्ण स्पष्टपणे सांगतायत की जे मी आतापर्यंत सांगितलं आहे ते केवळ माझे भक्तच समजू शकतात. हे ज्ञान केवळ भक्तीद्वारेच प्राप्त होऊ शकतं. आता भगवद्गीतेचं ज्ञान समजून घ्यायचं असेल तर सगळ्यात पहिली पायरी म्हणजे श्रद्धा आहे. आणि श्रद्धा कृष्णांवर असेल आपली तर आपल्याला बघा हे ज्ञान प्राप्त होऊ शकतं. आणि श्रद्धा दृढ करण्यासाठी आपल्याला जप करणं आवश्यक आहे. म्हणून श्रीला प्रभुपाद आपल्याला सांगतात की तुम्ही हरे कृष्ण महामंत्राचा जप करा, ज्याने तुमची श्रद्धा दृढ होईल. आणि भगवद्गीतेचं जे काही ज्ञान आहे ते कृष्णांची वाणी समजण्यासाठी आपल्याला श्रद्धा भक्ती असावी लागते, कृष्णांच्या प्रती प्रेम असावं लागतं. त्यासाठी ही श्रद्धा अतिशय आवश्यक आहे. आता या चित्रामध्ये दोन पक्षी दाखवलेले आहेत. आणि हे पक्षी कसे आहेत बघा. त्यातला एक पक्षी फळ खाणारा जीवात्मा आहे आणि दुसरा त्याच्याकडे बघणारा पक्षी हा परमात्मा म्हटलेला आहे. आता परमात्मा काय बघतोय की हा जो पक्षी म्हणजे जीवात्मा फळ खाऊन आत्ता संपेल आत्ता संपेल, मग ह्याचं लक्ष माझ्याकडे जाईल, असा विचार परमात्मा करतोय. आणि जीवात्मा काय करतोय, एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर आवडत्या फळाच्या शोधामध्ये फिरतोय. मग हे झाड सोडून दुसऱ्या झाडावर जातो, त्याला काय वाटतं की त्या झाडावर कदाचित मला गोड फळं मिळतील, असं म्हणून तो ते शोधत राहतो. आणि परमात्मा बघतो की आत्ता ह्याची इच्छा संपेल आणि हा माझ्याकडे बघेल, पण तसं होतच नाही. जीवात्मा फळ शोधण्यामध्ये म्हणजे सुख शोधण्यामध्ये इतका मग्न राहतो की चुकून सुद्धा परमात्म्याकडे तो बघत नाही. पण ज्या क्षणी तो परमात्म्याकडे बघतो म्हणजे जीवात्म्याची दृष्टी परमात्म्याकडे पडते, त्यावेळी कृष्ण त्याचा हात पकडतात, कृष्णधामामध्ये जाण्याची योजना पूर्ण बनवतात. तर आता हे सर्व आपण आधी पण समजून घेतलं होतं बघा. एक कुत्रा आणि सिंह यांचं उदाहरण देऊन आपण समजलेलं ना की कुत्र्याच्या समोर हाड फेकलं तर कुत्रा काय तत्क्षणी त्या हाडाकडे बघतो, पण सिंहाच्या समोर फेकलं तर सिंह कसं करतो, तर सिंह प्रथम कोणी फेकलं ह्याच्याकडे ते लक्ष देतो. हा, तर हे आपल्याला समजून घ्यायचं आहे की कृष्ण कसे आहेत, परमात्मा स्वरूपात आहेत. आपल्या समोर जी पण परिस्थिती असते, सुख दुःख, हे सर्व कृष्णांनी आपल्याकडे म्हणजे आपलं लक्ष त्यांच्याकडे वळवण्यासाठी दिलेल्या या सर्व घटना असतात. सुख आलं तर आपल्याला काय समजायला पाहिजे, माझी पात्रताच नव्हती, पण कृष्णांची कृपा आहे त्यामुळे मला एवढे सुखद क्षण बघायला मिळाले. आणि दुःखाच्या वेळी काय समजायला पाहिजे, परमात्मा मला ह्या कठीण परिस्थितीतून काहीतरी समजवण्याचा प्रयत्न करतोय, माझं बळ वाढावं यासाठी मला दिलेली परिस्थिती आहे. म्हणजे सगळ्या गोष्टीत परमात्म्याकडे तो जोडून घेतो. तसा हा परमात्मा आहे की जो आपल्या समोर अनेक संधी देत असतो. म्हणजे आपलं लक्ष आता भौतिकामधून काढून आपण परमात्म्याकडे देऊ शकू. आणि आपण काय करतो, आपण आपले इंद्रिय उपभोग करण्यामध्येच आपण व्यस्त राहतो, परमात्म्याकडे ढुंकून बघत नाही. पण ज्या क्षणी बघू त्या क्षणी कृष्ण कृपा करतात आपल्यावर. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा वाचा हरे माताजी. हरे कृष्णा. भौतिक प्रकृती आणि जीव हे दोन्ही अनादी असल्याचे जाण. त्यांचे विकार आणि त्रिगुण हे भौतिक प्रकृतीपासून उत्पन्न होतात. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा जीवात्मा अनादी आहे, तसंच भौतिक प्रकृती पण अनादी. अनादी म्हणजे काय, अनंत काळापासून चालत आलेली आहे. आणि ह्याचं कारण काय, कारण आता जीवाच्या एवढ्या प्रजाती आहेत बघा, 84 लक्ष प्रजाती म्हणतो. ते ह्याचं कारण काय आहे, कारण आत्म्याच्या अनंत अशा वासना आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी तो शरीर धारण करतो. म्हणजे जशा त्याच्या वासना असतील, जशा त्याच्या इच्छा असतील, त्या त्याप्रमाणे त्या 84 लाख प्रजातींपैकी एक शरीर तो धारण करेल. कारण त्याला आपल्या न संपलेल्या वासना आता पूर्ण करायच्या आहेत या प्रकृतीमध्ये येऊन. त्यासाठी जीव आणि प्रकृती हे अनादी आहेत असं म्हटलंय. जीवात्मा इच्छा पूर्ण करण्यासाठीच शरीरामध्ये प्रवेश करतो आणि एक प्रवास त्याचा आता पुढे चालतो. मग तसंच आता आपणही या 84 लक्ष योनींमधून अनेक जन्मांचा प्रवास करत करत आपल्याला हा मनुष्य जन्म प्राप्त झालेला आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा कितवा, 19वा आहे का नाही, 21वा आहे. 21. हा 21. हा वाचते. हरे कृष्ण. कार्यकारण कर्तृत्वे हेतु प्रकृतिरुच्यते, पुरुषः सुख दुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे प्रकृती ही सर्व भौतिक कारणांना कारणीभूत असल्याचे म्हटले जाते, तर जीव या संसारातील विविध सुखदुःखांच्या उपभोगास कारणीभूत असल्याचे म्हटले जाते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा आत्म्याच्या ज्या विशेष इच्छा आहेत ना, ज्या त्याला पूर्ण करायच्या त्यासाठी त्याला ते शरीर
प्राप्त होतं 84 लक्ष योनींमधून एखादं. आणि प्रकृतीच्या गुणांद्वारे कर्म करायला तो त्या त्याप्रमाणे बद्ध होतो. म्हणजे काय, तर कारण आहे म्हणून त्याचा परिणाम आहे. आता इथे एखादा मनुष्य दाखवलाय बघा इथे चित्रामध्ये. तो आता मांसाहार करतोय, खूप त्याला आवडतं मांसाहार करायला. मग पुढच्या जन्मात कदाचित त्याला वाघाचं शरीर मिळू शकेल, कारण जिथे त्याला आता तो मांसाहार अगदी व्यवस्थितपणे करता येईल. पण आता किंवा एखादा मनुष्य असेल ज्याला शिळं नासलेलं दुर्गंधीयुक्त अन्न खायला आवडतं, मग त्याला कदाचित डुकराचं शरीर पण प्राप्त होईल, ज्या वेळेला त्याची ही जी इच्छा आहे ना अशा प्रकारचं अन्न खायची ती अधिक चांगल्या प्रकारे तो पूर्ण करू शकेल. पण आता इथे समजून काय घ्यायचंय बघा, की एकदा की त्याला वाघाचं शरीर प्राप्त झालं किंवा त्याला आता डुकराचं शरीर प्राप्त झालं, तर तो त्या शरीरामध्ये कर्म करण्यामध्ये बद्ध आहे. मग आता डुकराला आपण अगदी साजूक तुपातले अगदी चविष्ट असे लाडू बनवून दिले तरी ते खायला त्याला आनंद मिळणार नाही, त्याला विष्ठा खाण्यातच ती आनंद प्राप्त होतो. तर हे प्रकृतीची गुण जे असतात ना ते अशा प्रकारे कर्म करण्याला बद्ध होत करत असतात त्या जीवाला. म्हणजे सगळं काम प्रकृती करत असते, जीव फक्त सुख दुःख भोगतोय. आता आपलं कसं आहे, आपण आपल्याला स्वतःला शरीरच मानून बसलोय. आता माणूस त्यासाठी विचार न करता म्हणजे शरीरच मानल्यामुळे तो मांसाहार करतो किंवा त्याची जी इच्छा आहे आता अनियंत्रित मांसाहार करण्याची त्यावेळेला तो करत असतो. पण आता हृदयामध्ये स्थित परमात्मा, आपण जसं म्हटलं की तो सर्व गोष्टी बघत असतो. तो पूर्वी काय करतोय आत्मा, आत्ता काय करतोय, भविष्यात काय करणार आहे हे सगळं जाणत असतो. तर त्यामुळे परमात्मा विचार काय केलेला आहे, की याला एवढीच आहे अशा प्रकारचा आहार खाण्याची, काही विचार न खाता आता हा खातोय, तर मग पुढचं शरीर मी ह्याला वाघाचं देईन जिथे तो अनियंत्रित मांसाहार करू शकेल. किंवा शिळं दुर्गंधीयुक्त अन्न खाणाऱ्या माणसाला भगवंत परमात्मा विचार काय करतील, ह्याला डुकराचं शरीर मिळू देत जिथे तो अगदी विष्ठा पण प्राण्यांची खाऊ शकेल. आता नुसता जो भोग असतो ना, केवळ भोग करण्याची इच्छा एखाद्या माणसाने केली तर तो करू शकत नाही. भोगाबरोबर दुःख हे येतच. तर आपली इंद्रिय जेव्हा आपण कृष्णांकडे वळवतो तेव्हा आपल्याला आनंद प्राप्त होतो. मनुष्य इंद्रिय तृप्तीमध्ये प्रवृत्त झाला तरी त्याला मिळालेलं जे सुख असतं ना ते तात्पुरतं असतं, क्षणभंगूर सुख असतं. म्हणून अधिक आनंद मिळावा, अधिक आनंद मिळावा ह्यासाठी तो अनेकदा ती सुख उपभोगण्यासाठी तो इंद्रिय प्रवृत्तीमध्ये म्हणजे त्याचे भोग करण्याची प्रवृत्ती वाढत जाते. पण ज्या वेळेला आपण कृष्णांकडे ह्या इंद्रियांना वळवतो आपल्याला तत्क्षणी बघा आनंद मिळू लागतो आणि तो आनंद इतका परिपूर्ण असतो ना, शाश्वत टिकणारा असा तो आनंद असतो जो आपल्याला इंद्रिय तृप्ती केल्याने मिळत नाही. त्यामुळे इंद्रिय तृप्ती माणसाला सारखी करत राहावी लागते. गुलाबजामाचं उदाहरण घ्या, जिभेवर असेपर्यंतच त्याचं स्वादाचं सुख आहे. एकदा की आपण गिळला की मिळत नाही. पण भगवत भक्तीचा आनंद कसा आहे, शाश्वत आहे. भौतिक सुखाचा आनंद हा क्षणभंगूर असाच आहे. आता एखादा माणूस त्याच्या परिस्थितीला कोणी दुसरा कारणीभूत आहे असं म्हणू शकत नाही बघा, हे आपल्याला या श्लोकावरून कळतं. आता जीवात्म्याच्या ज्या न संपणाऱ्या इच्छा आहेत त्यामुळे प्रकृतीच्या त्या त्या गुणांनी तो बद्ध होतो आणि त्याप्रमाणे तो कार्य करत असतो. पण आता गतजन्माची स्मृती नसते ना माणसाला, आधीचं शरीर काय होतं ते माहिती नाही, आधी केलेली कर्म कशी होती ती माहिती नाही. त्यामुळे ह्या जन्मात आपलं जे काही घडतंय आपल्या बरोबर हे गतजन्मांमध्ये केलेल्या कर्माचा परिणाम आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. इथे कुठल्या दुसऱ्या व्यक्तीला जबाबदार ठरवून चालत नाही, कारण जिथे कारण आहे तिथेच तो परिणाम आहे. इथे भगवंतांच्या ह्याच्यामध्ये बघा क्रॉस कनेक्शन नाहीये, म्हणजे करावं कोणी आणि भोगावं कोणी असं नाही. जो करेल त्याप्रमाणेच त्याला तसं तसं फळ प्राप्त होणार आहे. आता टीव्ही मध्ये किंवा सिनेमा बघणाऱ्या लोकांना माहिती असतं असा पार्ट 1 पार्ट 2 वगैरे असतात बघा. तर आपण डायरेक्टली जर का पार्ट 2 बघायला लागलो तर आपल्याला पहिल्यांदा काय झालंय, पहिल्या भागामध्ये काय झाले ह्याची कल्पना नसते. त्यामुळे पार्ट 2 मध्ये एखादा व्यक्ती विक्षिप्तपणे वागत असेल आपल्याला समजणार नाही. पण ज्याने आता ते दोन्ही भाग बघितले त्याला कारण समजू शकतो की हे आता असं का वागतोय. तर इथे लक्षात काय ठेवायचं, की चांगल्या माणसाबरोबर वाईट आपल्याला होताना दिसतं, तर ह्याचं हे कारण आहे की गत जन्मात तो काय करून आलेला आहे, कुठली कर्म त्याच्या बरोबर आहे, त्याचे परिणाम तो आत्ता भोगत आहे. हे इथे समजायला म्हणजे दुसऱ्या कुठल्या व्यक्ती जबाबदार नसते आपल्याला जे काही प्राप्त झालेलं आहे त्या या जीवनामध्ये यासाठी. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा 22वा श्लोक आहे. हरे कृष्ण. पुरुषः प्रकृतिस्थो हि भुङ्क्ते प्रकृतिजान् गुणान् कारणं गुणसङ्गोऽस्य सद् असद्योनि जन्मसु. हरे कृष्ण.
श्री कृष्ण, याप्रमाणे जीवात्मा प्रकृतीच्या त्रिगुणाचा भोग करीत भौतिक प्रकृतीमध्ये जीवन व्यतीत करतो. भौतिक प्रकृतीशी संग केल्यामुळे असे घडते. याप्रमाणे त्याला विविध योनीमध्ये बरे वाईट प्राप्त होते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा आता जसा जीवात्मा जन्माला येतो त्याचा संपर्क प्रकृतीच्या या तीन गुणांमध्ये होतो, तीन गुणांशी होतो. आणि ह्या तीन गुणांच्या प्रभावाने बद्ध होऊन मग त्या त्या प्रकारे तो जीवात्मा आता कर्म करतो. तर हे प्रकृतीचे तीन गुण कुठले ते मनुष्याला कसं बद्ध करतात, त्याप्रमाणे कर्म करायला आपण कसे म्हणजे गुरफटून जातो ती कर्म करताना, हे आपण उद्याच्या अध्यायामध्ये 14व्या अध्यायात समजून घेणार आहोत. पुढची स्लाइड घ्या माताजी. हा, हरे कृष्ण. उपद्रष्टानुमंता च भर्ता भोक्ता महेश्वरः परमात्मेति च अपि उक्तः देहे अस्मिन् पुरुषः परः. हरे कृष्णा. तरी या शरीरात आणखी एक आहे, एक दिव्य भोक्ता, जो भगवान सर्वोच्च मालक आहे, जो देखरेख करणारा आणि परवानगी देणारा म्हणून अस्तित्वात आहे आणि जो परमात्मा म्हणून ओळखला जातो. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा आपण समजतो की आपण करता आहोत, पण प्रत्यक्षात इथे आपल्याला या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की करता, पहिला करता कोण आहे? प्रकृती आहे, मग जीवात्मा कारण तो इच्छा करतो, आणि तिसरा म्हणजे परमात्मा कारण तो ह्या कृतीची अनुमती देतो. आता याबद्दल आपण 18व्या अध्यायामध्ये पण जाणून घेऊया. पण इथे काय समजून घ्यायचंय आपल्याला की जीवात्म्याची जी इच्छा असते ना, मग ती योग्य आहे का अयोग्य आहे, इथे हस्तक्षेप परमात्मा करत नाही. ते फक्त साक्षी आहेत, बघत असतात, म्हणून त्यांना उपद्रष्टा म्हटलेलं आहे. म्हणजे आपण जे विचार करतो, आपण म्हटलं ना, ते परमात्म्यापासून लपवून ठेवू शकत नाही, ते प्रतिक्रिया देत नाहीत, पण ते सगळं समजत असतात. तर त्यामुळे आपण कुठली इच्छा करतो हे खूप महत्वाचं आहे. कारण भगवंत त्या इच्छांना अनुमती देत असतात. ते हस्तक्षेप करत नाहीत, ही चांगली इच्छा आहे का वाईट इच्छा आहे, ते अनुमती देतात. चांगले विचार ठेवले तर आपल्याला चांगल्या योग्य इच्छा येतील. आणि मग म्हणून भगवंतांना उपद्रष्टा म्हटलं जातं. आणि ते अनुमती देणारे आहेत म्हणून त्यांना अनुमंता असंही म्हटलं जातं. तर हे आता आपल्यावरती असतं की आपण काय विचार करतो, काय इच्छा ठेवतो, त्याप्रमाणे कृष्ण त्यांना अनुमती देतात. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, वाचा. हरे कृष्णा. जो भौतिक प्रकृती, जीव, त्रिगुणाचे विकार या संबंधी तत्व जाणतो. एक मिनिट म्हणजे 24वा आहे त्याला का? निश्चितच मोक्षप्राप्ती होते. त्याची वर्तमान स्थिती कशी असली तरी त्याचा या ठिकाणी पुनर्जन्म होत नाही. हरे कृष्णा. हा, हरे कृष्ण. आता बघा भौतिक इथे काय सांगितलंय, भौतिक प्रकृती, परमात्मा आणि जीवात्मा यांचा परस्पर संबंध काय आहे याचं ज्ञान आपल्याला स्पष्टपणे माहिती असलं ना, तर त्याचा पुनर्जन्म होत नाही. आता या ज्ञानामुळे मनुष्य मोक्ष प्राप्ती करू शकतो, आध्यात्मिक जगामध्ये प्रवेश करायला तो पात्र होतो. आणि कृष्णांच्या आध्यात्मिक जगामध्ये प्रवेश केल्याने भौतिक प्रकृतीत त्याला परतावं लागत नाही. आता त्यामुळे जीवात्मा, परमात्मा आणि प्रकृती याचा ज्ञान घेणारा मुक्ती प्राप्त करू शकतो आणि कृष्णधामात प्रवेश करू शकतो. आता हे ज्ञानयोगाचं महत्व आहे. आपण का हे ज्ञान घेतोय? कारण आपलं ध्येय काय आहे? आपलं ज्ञानाचं ध्येय काय आहे? आपल्याला कृष्णांच्या धामामध्ये प्रवेश करायचा आहे. त्यासाठी हे जे तीन आहेत की नाही, कुठले जीवात्मा, परमात्मा आणि भौतिक प्रकृती, यांचा आपापसात कसा संबंध आहे हे आपल्याला जाणून घेतलं पाहिजे, हे ज्ञान घेतलं पाहिजे. त्याद्वारे आपण आपल्या मुक्तीकडे जाऊ शकू. म्हणजे आपल्याला जन्ममृत्यूतून सुटका करायची असेल, कृष्णधामात पोचायचं असेल, तर त्यासाठी हे ज्ञान खूप महत्वाचं आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड. कृष्णा. पंचवीस. काहींना ध्यानाद्वारे, काहींना ज्ञानाद्वारे, ज्ञानाच्या अनुशीलनाद्वारे, तर काहींना निष्काम कर्माद्वारे फलदायी इच्छाशिवाय परमात्म्याचा साक्षात्कार होतो. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा आपण जाणून घेतलं भक्तीद्वारे आपण भगवंतांचा साक्षात्कार करून घेऊ शकतो. पण आता काही लोक कसे ध्यानाद्वारे करू शकतात, परमात्म्याचा शोध घेतात, काही ज्ञानाच्या अनुशीलनाने करू शकतात, किंवा काही जण कसे निष्काम कर्मातून पण हे परमात्म्याला जाणण्याचे प्रयत्न करू शकतात. म्हणजे मार्ग वेगळे वेगळे आहेत पण ध्येय एकच आहे, परमात्म्याला जाणणे हे एकमेव ध्येय आहे, आपल्याला इथे समजतं. घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्णा. पुन्हा असे काही लोक आहेत जे आध्यात्मिक ज्ञानात परिचित नसले तरी इतरांकडून
इतरांकडून ऐकून परमपुरुषाची पूजा करू लागतात. अधिकाऱ्यांकडून ऐकण्याचे त्यांच्या प्रवृत्तीमुळे ते जन्ममृत्यूचा मार्गही ओलांडतात. हरे कृष्णा. हरे कृष्णा. बघा कृष्ण कसे भक्तवत्सल आहेत आणि दयाळू आहेत हे यावरून आपल्याला समजतं. आता बघा एखादा माणूस आहे आणि त्याला त्याच्या मित्राबरोबर काही काम करण्यासाठी बाहेर जायचंय. पण त्याच वेळी त्याचा मित्र काय सांगतो की इथे जवळच मंदिर आहे आणि तू माझ्या बरोबर थोड्या वेळासाठी ये, तिथे मग आपण ते आपलं काम करायला जाऊ. आता खरं तर ह्याची जायची काही फार इच्छा नसते, पण मित्राचा आग्रह असतो म्हणून तो मित्राच्या बरोबर आता तिथे मंदिरामध्ये जातो. मंदिरामध्ये भागवतमची कथा सुरू असते तर तो बसून ऐकतो थोडा वेळ. मग तिथेच इतर भक्तांच्या बरोबर बोलताना त्याला अशा जसा आपला हा 18 दिवसात भगवद्गीता समजून घ्या हा उपक्रम आहे त्याची माहिती मिळते. आणि तो जिज्ञासेच्या पोटी म्हणा तो जॉईन करतो असा आपला अभ्यासक्रम. आणि बघा तिथून मग ती सुरुवात होते त्याची, मग तो ज्ञान घेतो, हळूहळू भक्तीमध्ये प्रगत होतो. कृष्ण बघा ही अशा प्रकारे कृपा करतात. म्हणजे कशा प्रकारे करतील हे माहिती नाही, मग कोण त्याच्यासाठी निमित्त बनतो आणि म्हणजे एखाद्या माणसाला त्याच्या मित्रालाच पाठवतो. मग ते मित्र त्याला घेऊन गेला तिथे आणि मग त्याचं भक्तीमध्ये हा संलग्न झाला. तर अशा प्रकारे कृष्ण कृपा करतात. आता चित्रामध्ये दाखवलंय बघा, ही देवहूती आहे. देवहूती ही कपिल मुनींची माता आहे. आता ते ज्ञान घेऊन म्हणजे आपल्या पुत्राला तिने गुरु मानलेलं आहे. पुत्राचं शिष्यत्व तिने पत्करलं देवहूतीने आणि त्याला गुरु मानून तिने ज्ञान प्राप्त केलं. तर इथे मग बघा श्रवणाचं महत्व आपण जाणून घेतलेलंच आहे. पण कसं आहे ते प्रमाणित आध्यात्मिक गुरूंकडून श्रवण केल्याने आपण भक्तीमध्ये दृढ होतो आणि असं ज्ञान घेऊन आपण आपलं परिवर्तन होतं. शुद्ध आध्यात्मिक गुरूंचं महत्व असं आहे की ते शुद्ध ज्ञान आपल्याला देतात. इतर कोणाकडूनही ऐकल्याने ज्ञान शुद्ध असेल असं सांगता येत नाही आणि दूषित ज्ञान आपल्याला पतनालाही कारणीभूत होतं. हे महत्वाचं आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड. कृष्णा. हे भरतषभ, ज- चर आणि अचर असे तू जे काही अस्तित्वात पाहत आहेस ते क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या केवळ संयोगापासून निर्माण होते, हे जाण. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा इथे काय सांगितलंय, सृष्टीमधले जे काही सर्व पदार्थ आहेत ते भौतिक प्रकृती आणि जीव यांच्या संयोगाने तयार होतात. म्हणजे आपण पराशक्ती म्हणजे आणि अपराशक्तीच्या संपर्काने वस्तूची उत्पत्ती होते असं म्हटलेलं आहे. अपराशक्ती म्हणजे काय आलेली आहे, सृष्टी, आणि पराशक्ती म्हणजे जीव. या दोन्हीचे नियंत्रक मात्र कोण आहेत, भगवंतच आहेत. हे आपण इथे समजून घेऊया. पुढची स्लाइड घ्या माताजी आता. हरे कृष्ण. समः सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं विनश्यन्तस्व विनश्यन्तं यः पश्यति स पश्यति. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जो मनुष्य सर्व देहांमध्ये जीवात्म्याला साथ देणाऱ्या परमात्म्याला पाहतो आणि जो जाणतो की नश्वर देहामधील आत्म्याचा आणि परमात्म्याचा कधीही विनाश होत नाही, तो यथार्थ रूपाने पाहतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता बघा आपण म्हटलं की ज्ञानी माणसाला माहिती आहे, ज्ञान आहे की परमात्मा सर्वांच्या ठिकाणी आहे, हृदयामध्ये स्थित आहे. त्यामुळे त्याची सर्वांकडे बघण्याची दृष्टी कशी असते, वेगळी असते. तो सर्वांच्या मध्ये स्थित परमात्म्याला पाहतो. त्यामुळे इतरांकडे बघण्याची त्याची भोगवृत्ती नसते, तर परमात्म्याचा अंश म्हणून तो सगळ्यांकडे बघत असतो. भोगवृत्ती आली ना की इंद्रिय तृप्तीची इच्छा आली बघा तिथे. आता ह्या अशा गोष्टी ज्या आहेत ना, इंद्रिय तृप्तीच्या इच्छा त्या माणसाच्या पतनाला कारणीभूत होतात. म्हणजे दुसरा व्यक्ती मला माझ्या कसा भोगाचा विषय बनू शकतो अशी वृत्ती म्हणजे इंद्रिय तृप्ती झाली. पण ज्यावेळी आपण दुसऱ्या व्यक्तीला हा भगवंतांचा अंश आहे अशा दृष्टीने पाहतो तेव्हा ही भोगवृत्ती येत नाही. आणि अशी आध्यात्मिक दृष्टी आल्याने आता भक्तीमध्ये प्रगती होते. आता त्याचं मन परमात्म्यावरती एकाग्र होतं. भौतिकावरील इंद्रिय विषयांवरची त्याची आसक्ती कमी होऊ लागते. भौतिकातली आसक्ती कमी झाली म्हणजे अध्यात्माकडे निश्चित ती वाढली. आणि आपण आता हे सगळं कारणीभूत काय आहे, मन कारणीभूत आहे बघा या सगळ्या गोष्टीला. आणि ज्या वेळेला आपण 6व्या अध्यायामध्ये शिकलो ना, हे मन कसं आहे, जे आपल्याला अध्यात्माकडे कृष्णांकडे वळवायला मदत करतं ते आपलं मित्र आहे. आणि जे आपल्याला भोगवृत्तीकडे इंद्रिय तृप्तीच्या गोष्टींकडे घेऊन जातं ते आपल्याला निश्चित शत्रू आहे. तर इथे आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, आपल्याला जायचं कुठे हे ध्येय निश्चित माहिती पाहिजे आपल्याला. कृष्णधामामध्ये जायचंय तर आपल्याला वाटचाल करत असताना ज्या आपल्याला अडचणी येतात, बाधा येतात,
त्या प्रयत्नपूर्वक आपल्याला दूर करायचं आहे. मनाला तिथे इंद्रिय वृत्तीमध्ये प्रवृत्त होऊ द्यायचं नसेल तर मनाला इथे कृष्णांच्या सेवेमध्ये भक्तीमध्ये गुंतवणं आवश्यक आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्णा. जो मनुष्य सर्व जीवांमध्ये परमात्म्याला समान रूपाने उपस्थित असल्याचे पाहतो, तो मनामुळे स्वतःची अधोगती होऊ देत नाही. याप्रमाणे तो परमगतीला प्राप्त होतो. हरे कृष्णा. बघा इथे हेच सांगितलंय, सर्व जीवांमध्ये एकच परमात्म्याला जो बघतो तर त्याची अधोगती होत नाही. सर्वांमध्ये उपस्थित भगवंतांची जाणीव त्याला होते, कारण त्याने ज्ञान घेतलेलं आहे. आपण हे ज्ञान घेतलं की परमात्मा म्हणून कृष्ण सर्वांच्या हृदयामध्ये स्थित आहे. मग बाह्य शरीर कोणाचंही असो, आपण आधी पण श्लोक शिकलो होतो बघा, ज्ञानी कोण आहे? जो त्या हत्तीच्या शरीरात पण बघू शकतो, मुंगीच्या शरीरात पण बघू शकतो, ब्राह्मणाच्या शरीरातही परमात्म्याला बघू शकतो आणि चांडाळाच्या शरीरातही बघू शकतो. म्हणजे बाह्य शरीर महत्वाचं नाहीये, तो परमात्म्याचा जो अंश आहे त्याच्याकडे त्याचं लक्ष असल्याने त्याला ज्ञानी म्हटलं पाहिजे. पुढची स्लाइड घ्या माताजी. हरे कृष्णा. भौतिक प्रकृतीने निर्माण झालेल्या शरीराद्वारे सर्व क्रिया केल्या जातात आणि स्वतः काही न करत नाही, हे जो पाहतो तो प्रत्यक्षात पाहतो. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा आपण म्हटलं की जो ज्ञानी आहे त्याला हे ज्ञान आहे की हृदय सर्वांच्या हृदयी परमात्मा आहेत. म्हणजे केवळ आपण शरीर नाही, आपण आत्मा आहे हे त्याला जाणलेलं आहे त्याने. आणि हे ज्ञान आत्मा आणि परमात्म्याचं कसं आहे, या दोघांचाही नाश होत नाही. पण अज्ञानी कसा असतो? अज्ञानी काय समजतो की आपल्या शरीराच्या नाशाबरोबर सगळ्याचा नाश होतो, म्हणून त्याला अज्ञानी म्हटलेलं आहे. आता गतकाळातील ज्या आपल्या इच्छा असतात माणसाच्या, त्यानुसार त्याला या वर्तमान देहाची प्राप्ती होते. ती इच्छा पूर्ती करण्यासाठी त्याला ते शरीर मिळालेलं असतं. म्हणजे जीवाची इच्छा पूर्ती करण्यासाठी भगवंतांनी तशी तशी शरीराची रचना बनवलेली आहे, यंत्रच बनवलंय जणू. आणि या इच्छामुळे, या वेगळ्या वेगळ्या इच्छामुळे मनुष्य सुख दुःख भोगत असतो. पण जेव्हा मनुष्याला ज्ञानप्राप्ती होते तेव्हा हे तो सगळं पाहू शकतो. आता बघा आपण हे भगवद्गीतेमधलं ज्ञान ऐकल्यावरती, समजून घेतल्यावरती आपल्याला समजतं की एवढे वेगळे वेगळे जीव का आहेत बरं? कारण त्याच्या मागे त्यांच्या इच्छा आणि त्यांची कर्म आहेत. हे ज्ञानी मनुष्य समजू शकतो, अज्ञानीला हे समजूच शकत नाही. घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्णा. आकाश त्याच्या सूक्ष्म स्वरूपामुळे सर्वव्यापी असूनही कोणत्याही गोष्टीत मिसळत नाही. त्याप्रमाणे ब्रह्मदृष्टीत स्थित असलेला आत्मा त्या शरीरात असलेला असला तरी शरीरात मिसळत नाही. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा आता इथे ना वायूचं उदाहरण दिलेलं आहे. आता आकाशामध्ये स्थित आहे, पण आत्मा कसा आहे? जसा शरीरात स्थित आहे तसंच वायू सर्वत्र स्थित आहे. पण शरीरातला आत्मा सूक्ष्म असल्याने जरी शरीरात वास करत असेल तरी तो शरीरापासून वेगळा आहे. जसा वायू सर्वत्र आहे पण तो कशात लिप्त होत नाही. म्हणजे तसं शरीराचा जरी विनाश झाला तरी आत्मा शरीरापासून वेगळा असल्याने तो बाहेर पडू शकतो. शरीर हे कसं आहे, तात्पुरतं आवरण म्हटलेलं आहे आत्म्यासाठी, पण तरी तो वेगळा आहे शरीरापेक्षा. हे आपल्याला इथे सांगितलंय. घ्या पुढची स्लाइड माताजी. हरे कृष्णा. हे भारता, जसं सूर्य एकटाच या सर्व विश्वाला प्रकाशित करतो, त्याचप्रमाणे शरीरातील एक जीव चैतन्याने संपूर्ण शरीर प्रकाशित करतो. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा आत्म्याचं कसं महत्व आहे, चैतन्य म्हटलेलं आहे. जसं आता सूर्य सूर्य कसा उगव झाला, उदय झाला की संपूर्ण विश्वाला प्रकाशित करतो. मग तो भारत आहे का, तो इंग्लंड आहे का, ती अमेरिका आहे असं बघत नाही, सर्वत्र त्याचा प्रकाश पडतो. तसंच आत्मा जेव्हा शरीरामध्ये आहे त्या आत्म्याच्या चैतन्याने शरीराला पूर्ण तो प्रकाशित करतो. आपण आता म्हणतो ना, एखादा माणूस गेला, त्याचा देहांत झाला म्हणजे काय, मृत्यू पावला, तर काय गेलं? त्याच्या शरीरातलं हे चैतन्य गेलं, आत्मा निघून गेला. आता शरीरातलं चैतन्य म्हणजे हे आत्मा आहे. आत्माच शरीराला चैतन्याने प्रकाशित करतो असं म्हटलेलं आहे. म्हणजे केवढी शक्ती आहे बघा या आत्म्यामध्ये. घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्णा. हे ज्ञानाच्या चक्षुने क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्यातील फरक पाहतात, भौतिक प्रकृतीच्या बंधनातून मुक्तीची प्रक्रिया देखील समजून शकतात. ते परमदेहापर्यंत पोहोचतात. हरे कृष्णा.
हरे कृष्ण. बघा आता जे ज्ञानाचे चक्षु म्हणजे आता ज्याने ज्ञान घेतलेलं आहे त्याच्याकडे तशी दृष्टी प्राप्त झालेली आहे आणि त्या दृष्टीने तो बघतोय सर्वत्र. तर तो आता कसं क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ म्हणजे शरीर आणि आत्मा यातला भेद समजतो. कारण त्यांनी आता हे ज्ञान प्राप्त केलेलं आहे म्हणून त्यांना आता या भौतिक प्रकृतीपासून मुक्त होण्याचा जो मार्ग आहे ना, तो हे ज्ञान आहे. हे ज्ञान गुरूंकडून जेव्हा आपण प्राप्त करून घेतो त्यावेळेला आपलं जे अंतिम ध्येय आहे कृष्णधामात हे गाठू शकतो बघा. अज्ञानी मनुष्याला समजणारच नाही ना काय करायचं, ज्ञानच घेऊ शकणार नाही तर कुठे जायचंय हे कळणार कसं. तर त्यासाठी आपल्याला भगवद्गीता आपण म्हटलं ना, आपल्याला डेस्टिनेशन आपलं काय गंतव्यस्थान काय आहे तेही सांगते. म्हणजे कृष्णधाम हे आपलं गंतव्यस्थान आहे आणि तिथे जायचा मार्ग पण सांगते. मार्ग कुठला आहे? भक्तियोग हा मार्ग आहे. आणि ते कसं आता हे ज्ञान घेण्याच्या मागचं कारण काय आहे? श्रद्धा आपली दृढ करण्यासाठी आपण हे सगळं करतो आहे. योग्य ज्ञान नसेल तर मनुष्याला कळणार नाही ना काय करायचंय नक्की, आपल्याला कसं करायचंय ते हे समजणार नाही. त्याचं हे महत्व आहे. पुढची स्लाइड घ्या माताजी. आता आता इथे आपला अध्याय संपलेला आहे. काय पाहिलं बघा आपण आजच्या अध्यायामध्ये? तर अर्जुनाचे 6 प्रश्न होते. प्रकृती म्हणजे काय, पुरुष म्हणजे काय, क्षेत्र म्हणजे काय, क्षेत्रज्ञ म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय आणि ज्ञेय म्हणजे काय, याचं वर्णन आता आपण या ह्याच्यामध्ये ऐकलं. कृष्णांनी उत्तरं दिली अर्जुनाच्या प्रश्नांना. मग आपलं शरीर जो क्षेत्र आहे तो कसा 24 तत्वांमध्ये आपला आत्माबद्ध आहे हे आपण बघितलं आणि ह्यातून मुक्त होण्यासाठी जे ज्ञान आहे जे आहे हा एकमेव मार्ग आहे असं कृष्ण आपल्याला म्हणाले. मग म्हणजे ध्येय जाणलं, ज्ञानाचं ध्येय आपण जाणून घेतलं की कृष्णधामात आपल्याला जायचंय. मग प्रकृती आणि पुरुष याच्या संयोगाने वस्तूंची निर्मिती होते हे आपण जाणलं आणि त्यामुळे आपण बद्ध होतो. आणि शेवटी ज्याच्याकडे ज्ञानाची दृष्टी आली तर तो कसा आहे? तो आता सर्व जीवांमध्ये असलेल्या परमात्म्याला तो बघू शकतो आणि तो बद्ध होत नाही. आणि असा जो बद्ध नाही तो आता आपलं परमध्येय गाठू शकतो. तर हा अध्याय थोडासा शब्द ह्याच्यामधले कठीण आहे त्यामुळे समजायला थोडासा क्लिष्ट आहे. आपण जेवढ्या सोप्या भाषेमध्ये समजण्याचा प्रयत्न केलेला आहे पण श्रीला प्रभुपाद सांगतात की हा जरा म्हणजे वारंवार असा वाचल्याने मग आपल्याला हा समजू शकतो. तर परमात्मा कसा आहे बघा, आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये स्थित आहे. पण त्याची अनुभूती आपल्याला येत नाही. कारण ह्याचं कारण काय? जसं आता घरामध्ये आपला आरसा असतो, त्याच्यावरती धूळ जमली की त्याच्यावरती आपलं प्रतिबिंब दिसणार नाही. मग आपण काय ती पुसतो धूळ, मग तरीही दिसलं नाही प्रतिबिंब तर काय करतो? साबणाचं पाणी घेऊन ते जोरात असं घासून काढतो आत्मा. तेव्हा हळूहळू मग स्पष्ट प्रतिबिंब दिसायला लागतं. तर तसंच आहे आपलं चित्त कसं आहे? अशुद्ध आहे. अनंत काळाची अनंत जन्माची धूळ किंवा अनर्थ आपल्या चित्तावरती आहे. त्यामुळे आपण ही परमात्म्याची अनुभूती सर्वांच्या शरीरामध्ये स्थित जरी असला तरी करू शकत नाही. तर ज्यावेळी आपण श्रवणम कीर्तनम स्मरणम असे मार्ग केल्याने वापरल्याने उपयोग केल्याने जसं आपल्या मनाचे जे आहे ना हृदयाचं शुद्धीकरण होतं आणि जसा जसा आरसा स्वच्छ होईल तसं ते प्रतिबिंब जसं स्पष्ट दिसायला लागतं. तसंही आपल्यावरचं चैतन्यावरचं हे जे सगळं धूळ जमलेली आहे, मळ जमलेला आहे तो कमी होऊन आता आपण भक्ती दृढ मार्गाने करू शकतो आणि आपण पुढे म्हणजे भक्तीमध्ये प्रगती करू शकतो. हे आपल्याला इथे सांगितलेलं हे आजच्या अध्यायावरून आपल्याला समजतं. इथे आपला आता अध्याय संपला. माताजी थांबवता रेकॉर्डिंग.